यद्दिव्यपादसेव्यमतं यत् ब्रह्मस्वरूपं श्रीमद्वासुदेवं जगत्प्रभो यत् पादकं सर्वभक्तानां योगिनां योगितं गुरो यत् आकाशे मार्तण्डौ त्वं धारितं ज्ञानिनां नानारूपधरं त्रिभुवनमितं अत्रेयं पाहि माम्। वासनात् वासुदेवश्च वासित भुवनत्रयं सर्वभूत निवासोऽस्ति वासुदेव नमोस्तुते। नित्यो हि यस्य महिमा नहिमानवेति सत्त्वं महेश भगवन् भगवन् मुखेद्याः उत्तिष्ठ तिष्ठ अमृतै अमृतैर्वोक्ते गीता गवेश्च पुरधा पुरधामशालिन् भक्तेषु जाग हिमदार हिमदार भावं तत्त्वं विदाय सविशेष विशेषेत यशेष सकल सकल स्वगीतैः त्वं जागरिः शतपदे तपते नमस्ते। द्वारे जनुजं त्वतिष्ठति कालितिवीर्य प्रह्लादेश यदुरेश मदावसादा त्वां दृष्टकाम इतरे उदर्योपचाहम् उत्तिष्ठ दर्शनिदं सुमुखं प्रसीद। एवं प्रभुदेव संस्तवनादमोत्सव मादार्कमण्डलप्रचोदितं त्रिशूलं चक्रं च शङ्खम् उपदेशकरे दधारो नित्यस्य मामवतु भावितव वासुदेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। आज या ओम सद्गुरु प्रतिष्ठान या विशिष्ट क्षेत्रावर जेव्हा हेमंत भाऊंनी मग परिचय करून देताना सांगितलं की नाना महाराज इथे 84 मध्ये येऊन गेले, तेव्हा त्यानंतर जणू काही 4 दशकानंतर आपल्याकडे एक पद्धत आहे की काही वेळा एखादा कार्यक्रम असतो किंवा दशकपूर्ती सोहळा म्हणतात, काही वेळा तपपूर्ती म्हणतात 12 वर्षानंतर, पण 4 दशकपूर्ती 4 दशकानंतर 40 वर्षांनी पुनश्च या ठिकाणी यायचा हा योग येतो आहे नानांच्या पश्चात। आणि बोलण्याला सुरुवात करायच्या आधी जो काही विषय मांडणार आहे त्याच्या आधी आपण जसं म्हणाल की सत्कार करून कौतुक केलं तसं मी आता सांगतो की मी आपलं नानांनी जेव्हा जसं भाऊ महाराजांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर जे काही नानांच्या मनात असतील, नानांनी जे उद्गार काढले असतील तेच मला सांगायचे, मला अत्यंत कौतुक वाटत। याकरता की आपला तर विषय आठवणी हाच आहे, त्यावेळी फार काही तत्वज्ञान हा विषय नाही, ज्ञानेश्वरी नाही, गीता नाही, गुरुचरित्र नाही, दत्तपुराण नाही, त्यामुळे आपल्याला भरपूर बोलायला। आणि मी जेव्हा हेमंत भाऊंना विचारलं की वेळेचं बंधन, ते म्हणजे तसं काही नाही, त्यामुळे आपला वेळ घेणार पण आठवणी करता। पण मला याकरता मुद्दाम स्मरण याकरता इथल्या कार्यक्रमाचं विशेष की 84 मध्ये जेव्हा नाना इथे आले त्याच्या आधी गाणगापूरला वास्तुशांत होते, गाणगापूरच्या साधना भवनाची, आणि भाऊ महाराज तेव्हा भक्त मंडळींच्या बरोबर म्हणतं सहकुटुंबही आले असते, मी होतो तेव्हा, आपण होता तेव्हा मी आणि आमच्या सौंची असती वास्तुशांती झाली। आणि त्या पंक्तीमध्ये जेव्हा नाना फिरले, आम्ही फिरलो, तेव्हा आमच्या बरोबर भाऊ महाराज होते, सगळे भोजनाला मंडळी बसली। तेव्हा त्यावेळेस भाऊ महाराजांनी जेव्हा सांगितले की नाना तुम्ही आता जेव्हा परत जा तेव्हा इथे यायचं, तेव्हा मला याकरता नक्की आठवत आहे की मी तेव्हा नागपूरला निघून गेलो, पण माझ्या सौ होत्या, त्यांनी तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला। आणि त्यानंतर कितीतरी वर्षपर्यंत आमच्याकडे इंदूरला मुंबईचं कोणी आलं की हा विषय निघायचा की आपल्याकडली ती नाण्यांची त्या बघितला निघालेली मिरवणूक
आणि भाऊ महाराजांचं तेव्हाचं कार्य, नानांनी त्यांनी केलेलं कौतुक. तेव्हा मला आज असं सांगायचं की आपल्या सर्वांसमोर की भाऊ महाराजांची माझी त्यानंतर अनेक वेळा भेट झाली. ओगावत मी सांगणारे एका आठवडी, पण बरोबर 4 दशकानंतर 40 वर्षानंतर जेव्हा आज हे स्थान मी पाहिलं, महाराजांची मूर्ती पाहिली, भाऊमांची मूर्ती पाहिली, हे स्थान पाहिलं आणि हे जे सगळं अद्यावत मी बघतो आहे आणि आपण गेली 41 वर्ष सातत्याने हा अभिनव जो कार्यक्रम आहे हा सुरू ठेवता आहात, याबद्दल मी मनापासून कौतुक करतो. मला मनापासून आनंद वाटतो, कारण मी आपल्यासारखा प्रापंचिक असल्यामुळे मोठ्या शहरांमधून कार्यक्रम करायचा, विशेषतः फ्लॅट स्कीमच्या सगळ्या कॉन्क्रीट जंगलमध्ये सगळ्या गोष्टी निभावून द्यायच्या, याच्यामध्ये काय त्याला कष्ट असतात, काय काय त्याला प्रयत्न करावे लागतात, या सगळ्याची मला जाणीव आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी हेमंतरावना आणि त्यांच्या मंडळींना या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो की आपल्या हातून असंच कार्य उत्तरोत्तर पुढे व्हावं आणि जेव्हा 5वं दशक म्हणजे 50 वर्ष पूर्ण होतील तेव्हा सुद्धा उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम व्हावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण जेव्हा मला प्लॅन दाखवलाय तो सुद्धा उत्तम आहे आणि आम्ही महाराजांना प्रार्थना असं करू की सध्या रनिंग 75 आहे, त्यामुळे त्या निमित्ताने आम्हाला जर का तो कार्यक्रम बघायला मिळायचा आणायचे, मला सुद्धा आणखी 10 वर्षाची ग्रेस मिळेल. सहस्त्रचंद्रानंतर पुन्हा मुंबईला येण्याचा एक चान्स होतो. म्हणून आज जेव्हा विषय विमान भाऊंनी मला विचारलं की काय बाळासाहेब काय बोलावं, तेव्हा मला एकदम कसं काय पटकन लक्षात येईना. कारण बघा आपण जो परिचय करून दाखवला त्यात गेली अनेक वर्ष बोलतो आहे आणि कोरोना नंतर आणखीन एक सोय झाली की जरी श्रोतू मंडळी नसतील तरी सुद्धा समोर रेकॉर्डिंग करून ठेवलं की लोक आपल्या घरी बसतात. त्या जवळजवळ 250 तासाचं माझं बोलणं युट्यूबवरती आहे, वेगवेगळ्या विषयांवरती. दत्त पुराणावरती आहे, भगवद्गीतेवरती 30 एपिसोड्स आहेत, मध्यंतरी वैदिक भूगर्भ विज्ञान, नर्मदा या विषयावरती आहे, उपनिषदांवरती आहे, वेगवेगळ्या वेदांच्या शाखांवरती आहे, अनेक प्रकारचे विषय आहेत आणि तरी सुद्धा बोलतो आहे. काही वेळेस एखाद्या संस्थेमध्ये कुठल्या तरी निमित्ताने बोलणं होतं आणि फक्त ही महाराजांची कृपा, आत्मश्लाघ हा दोष आहे, पण आपल्या लोकांसोबत बोलायला काय हरकत नाही म्हणून सांगतो की कारंज्याला जेव्हा पहिल्यांदा 98 मध्ये गेलो नाना गेल्यानंतर, तेव्हा तिथल्या ट्रस्टी मंडळींनी अनपेक्षितपणे माझ्या समोर एक विषय असा ठेवला की त्या ठिकाणी स्वामी महाराजांच्या ग्रंथांची पारायण करणारी एक अशी मंडळी काय आपण ग्रुप म्हणावा असे एक समूह होता. ते लोक 7 दिवस स्वामी महाराजांच्या एखाद्या ग्रंथाचं वाचन करायचे आणि कुणीतरी एखादं विद्वान त्या ठिकाणी येऊन एखाद्या विशिष्ट विषयावरती प्रवचन करायचे. मी सहज अकोल्याला यज्ञाला गेलेलो दत्तयागला, अकोला परिवाराच्या, तिथून दर्शनात तिथे गेलो आणि त्या अध्यक्षांनी तिथे शहापूरकर होते त्यांचे ते मुख्य. त्यांनी शहापूरकरांनी मला जवळ येऊन सांगितलं की वाळसाहेब आज मी नावही सांगतो. त्यांनी असं सांगितलं की अच्युतराव पोटभरे मुरळी महाराजांच्या त्याच्या मासिकाचे तेव्हा ते संपादक होते आणि महाराजांचे अतिशय उत्तम असे अभ्यासक होते. त्यांचं प्रवचन ठरलं होतं पण ते काही कारणाने येऊ शकले नाही. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांच्याऐवजी बोलावं. मी म्हटलं फक्त दर्शनाला गेलो, जेवून निघायचं, दारात यांनी सांगितलं तुम्ही असं बोलावं म्हटल्यावरती मी ठीक आहे थांबतो. मग मी विचारते की हे सगळे महाराजांच्या साहित्यावर बोलणारे लोक आहेत
आणि अच्युतरावांसारखा बोलणारा माणूस आहे, विषय काय आहे? मग मी त्याने ते कशाला बोलणार होते? ते म्हणे आत्मपूजा दीपिका. आता प्रबोध अजितामृत योग शक्ती स्वकृता अति मोठी मुखी वगैरे हे महाराजांची जी आत्मपूजा दीपिका हा विषय ते बोलणार. पण ते म्हणे की नाही, हे जरी त्या विषयावर बोलणार होते, पण तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं असेल ते बोला. पण मी जेव्हा तिथे व्यासपीठावर बसतो तेव्हा महाराजांना प्रार्थना केली, महाराज आपली जर इच्छा असेल की महाराजांच्या साहित्यावरती त्याच विषयावर बोलायचं असेल, आपण मला प्रेरणा द्या. आणि आपल्याला सांगतो हाच विषय घेऊन, आत्मपूजा दीपिका विषय घेऊन मी त्यांच्यासमोर बोलतो. त्याचा लाभ असा झाला की जेव्हा वासुदेव प्रबोधिनीची स्थापना झाली तेव्हा आयवाद बदलावती फाउंडर मेंबर महाराजांच्या सार्ध जन्मशताब्दी निमित्ताने त्या लोकांना कळले की अरे ही तरी यंग आहे, तरुण आहे, 48 वर्षाचं वय होतं. मी नाना गेल्यावर ते रिटायरमेंट घेतलं तेव्हा माझं वय 44 होतं. म्हणजे नागपूरला जेव्हा ट्रेझरी ऑफिसरकडे गेलो की मला कागदावर सही पाहिजे, कशा करता तर पेन्शन पेपर आहे. त्यामुळे वडिलांची का नाही म्हटलं, माझीच पेन्शन. पण त्यावेळेस त्या वासुदेव प्रबोधिनीमध्ये जी सगळी वरिष्ठ मंडळी होती, नारायण काका ढेकणे होते, हिरोबाई जोशी होते नारेश्वरचे अध्यक्ष, कर्णेश्वर संस्थांचे अध्यक्ष देवसाहेब होते. आणि त्या सगळ्यामध्ये मी आपला एक यंग, ज्याला व्हॉलेंटियर म्हणावा असा, पण त्यांच्याकडे गादीला बसायचा तो योग होता, नागवणी तो मला आला. पण त्याचा आणखीन एक दोन्ही लाभ असा की कारंजाच्या विश्वस्तांनी सांगितलं, बाळासाहेब आमची अशी इच्छा आहे की तुम्ही गुरुचरित्रावर बोलावं. गुरुचरित्र वाचन करणं गोष्ट वेगळी, 7 दिवसात पारायण करणं वेगळं, एखाद्या गुरुचरित्र विषय ग्रंथाचं लेख लिहिणं वेगळं, गुरुचरित्राला प्रवचन करणं ग्रंथावर. त्यांनी असं म्हटलं की आमची इच्छा आहे की महाराजांचं चरित्र आहे, तुम्ही इथे बोला. म्हटलं ठीक आहे. मी 12 वर्ष दरवर्षी 3 दिवस या पद्धतीने गुरुचरित्र या विषयावर मांडणी केली, 12 वर्ष. आणि त्यानंतर जेव्हा एकदा त्यांना वाटलं की आता पुष्कळ झालं, गुरुचरित्र अजून संपलेलं नाही, पण तरी मला असं तर 12 वर्षी एकच विषयावर बोलतोय, तेव्हा आता मला काहीतरी वेगळा. त्यांनी असं म्हटलं, आता आमची अशी इच्छा की तुम्ही भागवतावर बोला. मी त्यांना अध्यक्ष खेडकर गुरुजी होते, त्यांना असं हसून सांगितलं, म्हणजे गुरुजी तुम्हाला माहिती आहे मी आजच्या काळातला कॉमन मॅन आहे, आजच्या काळातला. मी काही त्या शुकाचार्यांसारखा गाईला एका ठिकाणी पाणी प्यायला इतका वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी थांबत नाही, अशा शुकाचार्यांसारखा ब्रह्मचारी नाही. आणि इथे जे श्रोतवृंद येतात त्या 7 दिवसात ज्याला घरघर लागली की 7व्या दिवशी पण मारणार, असं परीक्षेसारखं कोणी श्रोता येईल. त्यामुळे मी काय भागवत वगैरे असं सांगत नाही. 7 दिवसात मला कल्पना आहे की तसं नाही. त्यांनी काय केलं की अगदी भर सभेत महाराजांकडे हात जोडले आणि सांगितलं, आम्ही महाराजांना प्रार्थना करतो की बाबासाहेबांनी भागवत सांगा. मी म्हटलं, महाराजांना जर ऐकवायचं असेल तर महाराजांसारखा श्रोता, त्यांना जर ऐकवायचं असेल तर मला मग अशा पद्धतीने काही चालणार नाही. मी एक करेन की दरवर्षी एका स्कंदावरती 3 दिवस बोलेल, एका स्कंदावरती संहिता समोर ठेवीन. मी काही वर्ष युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजला शिकवलं, PG ला शिकवलं, पोस्ट ग्रॅज्युएटला इंजिनिअरिंगला शिकवलं, आर्किटेक्टला शिकवलं. त्या विद्यार्थ्यांना टेक्स्टबुक समोर ठेवून ज्या पद्धतीने आपण शिकवतो किंवा बोलतो त्या पद्धतीने बोलले, श्रीमद संहिता समोर ठेवून. आणि माझं ते भागवत चालू असताना भजन गजर करणं वगैरे काही नाही. एकदा विषयात सुरुवात केली की संपवलं, तेवढं करीन. आणि महाराजांची कृपा की त्यानंतर जे सुरुवात झाली ते यंदा याच भागवते जो 25 दिवसाचा गाणगापूर आपला उत्सव असतो कारंजाच्या, त्यात माझं एका दशस्कंदावर माझं त्या निमित्ताने झालं. पण दशमस्कंद दोन वेळा, पण 100 अध्याय 101 अध्याय तो 2 वेळेस, असं म्हणून 12 वर्ष यंदा माझी भागवतावर पूर्ण झाली. दरवर्षी 3 दिवस.
हे मुद्दाम सांगायचं कारण असे की बोलणाऱ्या माणसाला चांगले श्रोते मिळाले, त्याला बोलायला काही त्याला काही लिमिट राहत नाही, आवड राहत नाही, आणि त्या जर त्या विषयाचं बंधन नसेल तर आणखीनच काय वाटत नाही. म्हणून जेव्हा हेमंतरावांनी सांगितलं की असं काहीतरी विषय तर महाराजांची जी परंपरा आहे त्यातले काही शिष्य परिवार आहेत त्यांच्या काही आठवणी, म्हणजे अशा पद्धतीने आठवणींवर जर बोलायचं असेल तर त्याला मग आणखीन आनंद काय पाहिजे. कारण जरी आत्मीय संवाद हा मी युट्यूबवर बोलतो पण त्यात विषय असतो. सध्या दत्तपुराण चालू आहे, पण विशिष्ट अध्याय, विशिष्ट श्लोक, त्याचा अन्वयार्थ, त्याच्यातला गर्भित अर्थ, त्याचे संदर्भ असा एक विषय मोजलेच असतो. पण महाराजांच्या शिष्यांविषयी बोलायचं, त्यांच्या आठवणीविषयी बोलायचं आणि त्या भाऊ महाराजांविषयी बोलायचं, जेव्हा त्याला काही आपल्याला फारसं चिंतेचं कारण नाही असं तेव्हा तरी मी विचार केला. म्हणून आज आपल्यासमोर बोलणार आहे, यथेष्ट बोलणार आहे. सांगायचं म्हणजे महाराजांनी त्यांच्या अभंग जो संग्रह आहे, स्तोत्रादी संग्रह, त्या जो अभंग आहे त्यात एक अभंग महाराजांनी लिहिलेला आहे. तो असा आहे, सदा संतापाशी जावे त्यांचे जवळी पैसा, उपदेश ते न देती त्यांच्या ऐकाव्या त्या गोष्टी. आज आपण गोष्टीत करणार. उपदेश ते न देती त्यांच्या ऐकाव्या त्या गोष्टी, त्याची उपदेश होती त्यांनी कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत सगळे करीती पसंत. स्वामीमानचं वाक्य प्रमाण म्हणून आपण फक्त गोष्टीत करणार. पण स्वामी महाराजांची जेव्हा आपण परंपरा म्हणतो तेव्हा आधी आमची परंपरा इथपासून मी सुरुवात करतो. तर स्वामी महाराजांनी जेव्हा साधारणपणे 1890च्या आसपास उज्जैनला येऊन दंड धारण केला, उज्जैनला वाडीवरचं दत्त मंदिर म्हणतात तिथे, तेव्हा त्यानंतर महाराजांनी दंड धारण केला. पहिला चातुर्मास्य त्यांनी उज्जैनला केला. मग महाराजांची पद्धत अशी होती की पायी प्रवास करायचा. या गावामध्ये ब्राह्मणांची घरं असतील त्या ठिकाणी 3 घरी भिक्षा घ्यायची, आणि जर ब्राह्मणांची घरं नसतील पण इतर लोक असतील तर अमान्य रिक्षामध्ये भिक्षेकरता जाणे वगैरे असं काहीतरी. पण काही वेळा अशौच आलं, दुसरं काही कारण असलं तर तेही त्यांना चालायचं नाही. मग याच्याकरता महाराजांच्या बरोबर असणारी जी मंडळी असायची ती मंडळी त्यांचा जो मार्ग असेल त्या मार्गातलं किंवा त्यांना कळायचं की गावातले कोण कोण लोक आहे, जवळ कुठलं गाव आहे, तिथे ब्राह्मण लोक आहे का. मुख्य म्हणजे महाराज त्या काळामध्ये ज्या घरचा जर नैवेद्य घ्यायचं असेल त्या घराला वैश्वदेव होतो का हे बघायचे. आजही गरुडेश्वरला जो नैवेद्य होतो त्याच्या आधी रोज वैश्वदेव केला जातो. आणि आम्ही जेव्हा मूर्ती घेऊन आलो होतो स्वामी महाराजांची तेव्हा आमच्यावर दिगंबर नवरे होता. हा महाराजांचा नैवेद्याच्या आधी बरोबर वैश्वदेव रोज करत असे. अगदी प्रवासात जरी असलो तरी सुद्धा एखाद्या धर्मशाळेत मंदिरात थांबायचं, वैश्वदेव करायचं, मग महाराजांना नैवेद्य दाखवायचं. ही अजून पद्धत चालू आहे. तर तेव्हा महाराज अशी काही मंडळी आहेत का ब्राह्मण मंडळी, म्हणून त्या काळात पहिल्यांदा म्हणजे 94 मध्ये कराड्याला आले. आणि तेव्हा नानांचे वडील वेद पाठशाळा चालवत होते. नानांचे वडील वेद पाठशाळा चालवायचे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते वैश्वदेव वगैरे सगळं होतं त्यांच्याकडे. ते स्वतः वैदिकच होते उत्तम. किंवा माझ्या माहितीप्रमाणे आमचं जे रेकॉर्ड आहे नारायणकर मंडळींचा रेकॉर्ड त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या भागामध्ये जे जर गुरुमंत्र घेतला असेल तर तो नानांच्या वडिलांनी त्या भागात पहिल्यांदा शंकर शास्त्री, त्यांना तराडेकरांना तोपर्यंत आम्ही लावत नव्हतो. शंकर शास्त्री वाघे किंवा जोशी असं म्हणायचे. शंकर शास्त्री जोशी आणि वाघ पडून हे मूळचं खानदेशमधलं गाव म्हणून वाघे जोशी म्हणून काही ठिकाणी कागदोपत्री शंकर शास्त्री जोशी नाव आहे
काही ठिकाणी वाघे नाव आहे. तराणीकर नाव आमच्या वडिलांपासून प्रघात पडलं, तराणीचे राहणारे म्हणून तराणीकर. पण स्वामी महाराजांना कळलं की तराण्याला अशी कोणतरी शब्द आहे दोषी. आणि नानांचे वडील तेव्हा उज्जैनला गेले तेव्हा नानांचे एक सहाध्यायी होते टिल्लू शास्त्री, सखाराम शास्त्री टिल्लू, यांचा उल्लेख वारंवार याच्यामध्ये येतो महाराजांच्या चरित्रात. या सखाराम शास्त्री टिल्लू आणि नानांचे वडील हे सहाध्यायी, बरोबर वैदिक अभ्यास केले. म्हणून जसा सखाराम शास्त्रींनी महाराजांचा अनुग्रह घेतला तसा नानांच्या वडिलांनी महाराजांचा प्रत्यक्ष अनुग्रह घेतला. त्यांना विनंती केली तराण्याला यायची. मग महाराज तराण्याला आले आणि तराण्याला आल्यानंतर त्या ठिकाणी नानांच्या वडिलांची जिथे पूजा चालायची ते विठ्ठलाचं मंदिर होतं गावात. आणि त्यांची इच्छा अशी होती की महाराष्ट्रातून गेल्यामुळे आपण सुद्धा विठ्ठलाचं मंदिर बांधावं. तर महाराजांनी त्यांना आज्ञा अशी केली की तुम्ही दत्ताचं मंदिर बांधा, दत्तमूर्ती स्थापन करा. गुरुची आज्ञा म्हटलं की ठीक आहे. पण त्याच्यात विठ्ठलाच्या मूर्ती येऊन पडल्या होत्या. कारण कोणतरी म्हटलं की आम्ही मूर्त्या देतो, त्या काळामध्ये मूर्ती स्थापन करायची. मग मूर्त्या होत्या. पण महाराजांची इच्छा म्हणून शंकर शास्त्री म्हटलं ठीक आहे, तर जागा कुठली बघायची. तर मी सुरुवातीला सांगितलं फक्त गोष्टीच सांगणार आहे. तर जागा कुठली बघायची, त्या काळात तराणा गावाच्या पलीकडे त्याला महाल कचेरी म्हणायचे. महाल म्हणून दानचं गाव त्या काळात, तालुका वगैरे नव्हता. गावाबाहेर एक असं झाड होतं औदुंबरासारखं, एक विहीर. आणि ती कोणीतरी विधवा सोनारी वगैरे अशी होती, तिची ती जागा होती. त्यापैकी त्या काळात काही रुपये, काहीतरी 20-25 रुपये वगैरे असे घेऊन ती जागा त्यांना दिली शंकर शास्त्रींना. महाराजांनी ती जागा स्वतः बघितली, साहित्य या ठिकाणी बांधायची. मग त्या ठिकाणी दत्तमूर्तीची स्थापना करायची. ते एकदा महाराजांनी सांगितल्यावरती महाराज तिथून महदपूर, शाजापूर, सारंगपूर अशा मार्गे हिमालय तिकडे निघून गेले. मग त्याची हिमालयातले चतुर्मास्य झाले. त्यानंतर ते पुन्हा आले, पुन्हा त्या भागात फिरले. त्यावेळेस मात्र ती जी मूर्ती होती ती जयपूरला आणलेली होती. आणि पहिल्यांदा जी मूर्ती आली तेव्हा महाराज जिथे होते तेव्हा शंकर शास्त्री त्यांना विचारायला गेले की महाराज अशी अशी मूर्ती आलेली आहे. महाराजांनी त्यांनी वर्णन केलं. मी नानांच्या तोंडून असं ऐकलं, पहिल्यांदा जी मूर्ती आली होती तिला त्या मूर्तीकाराने दत्त म्हणून विषा दाखवल्या होत्या. नाना म्हणे ती विशालवाली महाराजांनी सांगितलं, कारण मी नानाकडे ती मूर्ती महाराजांना पसंत पडली नाही म्हणून ती मूर्ती परत पाठवली. मग दुसरी मूर्ती आली आणि मग त्या दत्त मूर्तीच्या स्थापनेच्या वेळेस स्वतः स्वामी महाराज लागले या ठिकाणी. हा कालावधी जो आहे हा साधारणपणे 1894 ते 1904 याच्यामधला हा कालावधी आहे. ते जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ते पहिल्या दत्त मंदिराची स्थापना त्या ठिकाणी जेव्हा दत्तमूर्तीची महाराजांनी केली, त्यानंतर अनेक ठिकाणी महाराजांच्या हस्ते काही मूर्ती स्थापन झाल्या असतील. पण आमच्या त्या भागामध्ये एक अशी लोकांमध्ये भावना आहे की दीक्षा घेतल्यानंतर, संन्यास घेतल्यानंतर पहिली दत्तमूर्तीची स्थापना ती तराण्याला झाली. हे महाराज पहिल्यांदा येऊन गेला तर 1896 मध्ये नाना महाराजांचा जन्म झाला. आणि मग नाना महाराज स्वतः असं म्हणायचे की जेव्हा दुसऱ्यांदा महाराज आले होते आणि ते तराण्याचं दत्त मंदिर जेव्हा होतं त्या काळात लोकांनी त्यानिमित्ताने मदत केली. इंदोरच्या होळकर संस्थांची जी मंडळी होती, होळकर मंडळी, त्यांनी मदत केली. त्यामुळे मंदिर छानपैकी झालं. मग महाराज तिथे प्रवचन करत असत. आणि नानांचं वय तेव्हा साधारणपणे 5 किंवा 6 वर्षाचं वय असावं तेव्हा महाराज एकदा आले असं म्हणतात.
आणि अजून आम्ही नंतर ते नानांच्या शताब्दीच्या चैतन्य लेणे म्हणून जेव्हा व्ही सीडी आम्ही नानची काढली, व्हिडिओ कॅसेट मग व्ही सीडी केली, तर नेटवरती सुद्धा आहे. जेव्हा तरण्याचं ते दत्त मंदिर आहे त्याच्यामध्ये लाईव्ह आम्ही रेकॉर्डिंग केलं. त्यात विहीर घेतली मुद्दाम, औदुंबर आहे. त्या विहिरीचं वैशिष्ट्य असं की असं म्हणतात, म्हणजे ही मी नानांच्या तोंडून ऐकलेली हकीकत अशी आहे की प्रत्यक्ष सगळी प्रयोजनाची तयारी झाली, पण तेव्हा गावचा नंदलाल सेठ नगरसेठ त्याच्याकडून तूप घ्यायचं होतं, कारण तेव्हा गाव जेवण असायचं त्याला सगळा पूर्ण गावाला. अशा निमित्ताने दत्त मंदिरची स्थापना होती. तर गावकरी सगळी मंडळी सगळी ब्रह्मवृंद आलेले बसलेले तूप वाढायचं. त्याच्याकडून जेव्हा यायचं होतं तो नंदलाल सेठ कडून, त्या महाराजांनी असं सांगितलं की घागरभर त्या विहिरीचं पाणी काढा आणि त्याच्यावर आमची छाती ठेवा. ते विहिरीचं पाणी काढल्यानंतर त्याच्यावर छाती ठेवली आणि मग इतर मंडळींनी ते तूप म्हणून वाढले. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ तशी ती आली घागरभरून तूप. मग आता काय करायचं, तो महाराज सांगितलं की तूप आता ते विहिरीत टाकू, ते विहिरीत होत. अशा पद्धतीने राणेकरांची जी परंपरा स्वामी महाराजांची जी आहे ती तेव्हापासून सुरुवात झाली महाराजांच्या परंपरेची. ती जी काही सुरुवात आहे त्यामुळे महाराजांच्या हस्ते स्थापन केलेली ते दत्त मूर्ती इथे अजूनही आहे. जवळजवळ 125 वर्ष झाली त्याला. आणि आमच्याकडे होळकर संस्थांची जी कागदपत्र जी आहे, नानांचे वडील गेल्यानंतर साधारणपणे 1922-23 मध्ये नानांची दत्त मंदिरला पुजारी म्हणून नेमणूक नव्हे तर त्यांच्या नावाने वर्षासन मिळेल असं तेव्हा होळकर सरकारकडे मिळालं. वर्षासन त्यांना ते काहीतरी या निमित्ताने तनखा म्हणतात तसं. ते आहे 1922 23. त्याला 100 वर्ष झाली. आम्ही मध्यंतरी इंदोरला जेव्हा कार्यक्रमात बोललो तेव्हा असं म्हटलं की महाराजांनी 1914 मध्ये देह ठेवल्यानंतर ती जी त्रिपदी त्यांनी केली होती नरसीला, ती त्रिपदी त्यांच्या शिष्य परिवारामध्ये तोपर्यंत बहुतेक लोकांना माहिती होती आणि काही लोकांनी हस्तलिखित करून ती वाटली होती. कारण त्यानंतर 14 ते 22 8 वर्ष, त्यामुळे नानांचा जो नित्यक्रम होता दत्त मंदिराच्या पूजेच्या वेळेसचा, तर त्या नित्यक्रमामध्ये ती जी त्रिपदी व्हायची ती जी चाल नानांची लावलेली असायची, ती चाल आणि ती त्रिपदी आजही 100 वर्ष सुरू आहे. जशी ताऱ्यांच्या दत्त मंदिरात सुरू आहे तशी नानांच्या पश्चात नानावार संस्थांमध्ये इंदोरलाही सुरू आहे. पण एक महत्वाची गोष्ट मला याकरता सांगायची आहे, जशी ती नानांची त्रिपदी, ती नानांची काकड आरतीची उपासनेची पद ती नाना असताना होती, तीच पद्धत आज या ठिकाणी भाऊमारांच्या पद्धतीने सुरू आहे. हे मला आल्याला जेव्हा मला विशेष वाटतं. विशेष का वाटलं, कारण मी जेव्हा पत्रिका पाहिली पण मी तुम्हाला मोकळेपणाने विचारलं. आता या वयामध्ये 75 मध्ये काय बोलायला माणसाला फारसा अडपडला लागत नाही. लोक म्हणजे काय काय का विचारतात वगैरे, पण मी विचारलं म्हटलं बा भाऊमारांतर गुरुक्षेत्र पारायण होतं हे ठीक आहे, पण त्यांच्या अमृत मुखातून कसं काय. मग आपण जेव्हा म्हटलं की महाराजांची जी कॅसेट किंवा सीडी आहे ते महाराज ज्या पद्धतीने म्हणायचे, त्यांचं जे लोक श्रवण करायचं, ती प्रासादिक वाणी आजही इथे सुरू आहे. आणि तुमच्या आरतीमध्ये महाराजांची पद स्तोत्र तेही भाऊमारांच्या आवाजातली ती आज सुरू आहे, हे अतिशय अभिनव आहे.
म्हणजे आजच्या काळात जर काही विज्ञाननिष्ठ अशी काही नवीन साधनं असतील तर त्यांचा योग्य तो उपयोग करून जे काही आपल्याला मिळालेलं हे जे अभिनव असं धन आहे, हे बौद्धिक असं जे धन आपल्याकडे ऐश्वर आहे, त्यांचं वाणीचं सामर्थ्य आहे, त्यांची जी विशिष्ट वाणी आहे, त्याचा जो मंत्रगर्भ असं त्यांचे जे विशिष्ट उद्गार असतील, त्यातलं जे मंत्रात्मकता आहे त्यांच्या वाणीतली, कारण ती जी मंत्रात्मकता आहे ती उपासनेत निर्माण झालेली आहे. ती जी आहे त्याचा जर अनुभव समोरच्याला घ्यायचा असेल तर तो आपल्याला इतरांनी किती उत्तम असेल तो अंश दाखवेल. प्रत्यक्ष त्यांची वाणी जर तुम्ही श्रवण केली तर त्याचा प्रभाव निश्चित वेगळा असतो. म्हणून ती तुम्ही जेव्हा जेव्हा इथे ऐकता तेव्हा मी तुम्हाला सांगतो की मला सुद्धा अभिनव वाटलं, कारण अशा पद्धतीने आवाज प्रिझर्व करून तो आवाज सातत्याने एखाद्या वस्तूमध्ये राहावा आणि मग त्याचा जो प्रभाव निर्माण होतो तो जर कोणाला बघायचा असेल तर त्यांनी जरूर इथे येऊन तो बघा. आणि वास्तुशास्त्र मी कन्सल्टन्सी केली, कॉलेजला शिकवलं, ग्रंथही लिहिला. तर माझे अनेक विद्यार्थी सध्या वास्तू कन्सल्टंट, त्यामुळे वास्तू प्रभाव हा एक स्वतंत्र विषय आहे. पण मला सांगायला मुद्दा मी हरकत नाही की नाना महाराज गेल्यानंतर जेव्हा मी एकदा इथे आलो होतो, स्वतः महाराज होते भाऊ महाराज, आणि मग भाऊ महाराजांनी त्यांची ती बसायची जागा आहे ती स्वतः मला दाखवली. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितले की भाऊसाहेब अशा पद्धतीने आपल्याला पुढे विचार आहे, बाजूची जागा घ्यायची आहे, असा त्याचा विस्तार होईल, पुढे उत्सव होतील. या ठिकाणी मंदिराचा एक वेगळा प्रकल्प आहे. आणि आज मला अगदी आपण म्हणतो तसं मला तर कृतकृत्य वाटतं की खरोखर आपण तो करून दाखवतो. मी जेव्हा म्हणतो महाराजांच्या परंपरेवरची काही शिष्यांच्या आठवणी, त्या नानांची आठवण तर मला असायचं काही कारणच नाही, म्हणजे सांगायला काय, कारण तो माझा विषयच आहे. नानांच्या पश्चात हे सगळं करतोय तेव्हा नानाच्या घराण्यामधला एखादा माणूस जो जन्मतः नानांपासूनच संस्कार घेऊन नानांनी त्याचं बोट धरून पहिल्यांदा गाणगापूरला नेलं, तिथून गरुडेश्वरला नेलं, तिथून महाराजांचं साहित्य आता ठेवलं, नानांच्या नंतर 30 तिरुपती पुढे चालवतो आहे, तर तेच आम्ही करतो आहे. पण मला एक वेगळा लाभ जो झाला तो मुद्दा मला या निमित्ताने सांगायचा आहे आजच्या विषयाचा संदर्भात, की नानांमुळेच फक्त, कारण अर्थात नाना असणारच आहे, पण नानांमुळे मला साधारणपणे 1968 ते 70-72 या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वामी महाराजांच्या माझ्या आठवणीतल्या 3 अशा मातब्बर शिष्यांना मी बघितलं ज्यांना आज खऱ्या अर्थाने लोक स्वामींच्या परंपरेत ओळखतात. तिथे पहिले म्हणजे गोळवणी महाराज, त्यांची नानांनीच माझी ओळख केली की हा माझा नातू आहे, सध्या कॉलेजला शिकतोय पुण्यामध्ये. दुसरे रंगावदेव महाराज, त्यांना नारेश्वरला जाऊन बघितलं. तिसरा म्हणजे इंदिरावती होळकर. या 3 जे महाराजांचे शिष्य संप्रदाय आहे त्या तिघांचा माझा प्रत्यक्ष परिचय साधारण 68 ते 70-72 या कालावधीत झाला. आणि साधारणपणे त्यांचं वय सुद्धा नानांपेक्षा लहान मोठं नाही. रंगावती महाराज कदाचित लहान असतील वय थोडे, गुरुनी माझा 1-2 वर्षांनी मोठे होते. आणि इंदिरावती होळकरांना मी पाहिलं. तर या 3 लोकांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणीचा विशेष काय, तर यांच्याशी प्रत्यक्ष जे माझं बोलणं झालं, माझं म्हणण्याच्या नानांचा त्यांचा जो संवाद झाला, तो संवाद झाला तेव्हा मी हजर होतो. म्हणून काही गोष्टी मला लक्षात आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे अशी, 68 मध्ये जेव्हा रंगावती महाराजांना आम्ही पहिल्यांदा भेटलो
तेव्हा रंगदूत महाराजांच्या मातोश्री आजारी होत्या नारेश्वरला. आणि नानांचे एक शिष्य होते बाळ देशपांडे. ते सतत नानांबरोबर असायचे. त्यांनी देह ठेवला 75. पण प्रत्येकाला उत्सुकता कशी असते, तर नाना जेव्हा रंगदूत भेटायला गेले तेव्हा बाळ देशपांड्यांनी असं म्हटलं की महाराज, गुरुमूर्ती चरित्राबद्दल आम्हाला एक थोडी उत्सुकता आहे. कारण आम्ही त्या काळामध्ये लोकांना फारसा ग्रंथ माहीत नव्हता, विशेषतः महाराष्ट्राच्या बाहेर. त्या गुरुमूर्ती चरित्राची एक वेगळी हकीकत आहे, ती मुद्दा मी या ठिकाणी मला नमूद करून सांगायची आहे. का त्याचा संबंध गोलोडी महाराज रंगदूत महाराजांशी आहे आणि नंतर गुंजला जे गांडा महाराज होते त्यांच्यानंतर छन्नू महाराज त्यांच्यापर्यंत त्यांच्याशी संबंध आहे. म्हणून तर रंगदूत महाराज जेव्हा विचारलं बाळ देशपांड्यांनी, महाराज आम्ही असं ऐकलं की तुम्ही त्या गुरुमूर्ती चरित्राचं संपादन केलं, पण तेव्हा प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा तुमचा परिचय नव्हता किंवा महाराज नव्हतं. ती हकीकत आम्हाला सांगा. आज आपल्यासमोर पहिल्यांदा मी ती हकीकत सांगणार आहे, आणि याच्या आधी फारसा कुठे असा विषय निघत नाही. हा विषय धीरूभाई जोशींसमोर एकदा मी नारेश्वरला बोललो होतो. त्यांचा तर गुजरात हे अवधूत परिवारामध्ये नारेश्वरला. तर रंगदूत महाराजांनी असं सांगितलं की जेव्हा त्यांची नर्मदा प्रदक्षिणा जेव्हा पूर्ण झाली, ते जेव्हा नारेश्वरला आले तेव्हा त्यांना असा आदेश झाला, तू त्या म्हणूनला तिथे जा, तिथे तुला गांडावर तुझी वाट पाहतात आहे. हा जशांना आदेश झाला तेव्हा रंगदूत महाराजांकडे माझा परिचय नाही, कोण महाराज ते मला माहिती नाही, त्यांचे कोण लोक मी पाहिलं नाही, फक्त महाराजांचा आदेश झाला म्हणून आपण जायचं. पण तिथे तापूच्या तिथे ते गेले, तिथे त्यांचा आश्रम होता गांडा महाराजांचा. त्या गांडा महाराजांनी जेव्हा गुरुमूर्ती चरित्राचं लेखन केलं स्वामी महाराजांच्या समोर आणि महाराजांना दाखवलं, महाराज हा ग्रंथ लेखन केला आहे, 136 अध्यायाचा हा ग्रंथ हा लेखन जो केला आहे, तर हा तर प्रकाशित करावा, महाराजांचं चरित्र आहे. तर महाराजांनी सांगितलं की हे तू प्रकाशित करू नको, एक ब्रह्मचारी येईल तुझ्याकडे, तो ही पोथी पुढे संपादित करीन, त्यानंतर प्रकाशित होईल. केव्हा येईल, कोण ब्रह्मचारी, काय नाव असेल का हे त्यांनी सांगितलंय. आणि महाराजांचे सत्शिष्य असल्यामुळे त्यांनी काही विचारलं नाही. त्यांनी तो एवढा मोठा लिहिलेला ग्रंथ तसा तर तसा त्यात बांधून ठेवून, आणि मग रंगदूत महाराज असं म्हणाले, मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्यांचे खूप शिष्य वगैरे तिथे होते, त्यांचा काहीतरी कार्यक्रम असावा आणि ते तिथेचा मुक्काम होता. लोकांची ये जा सुरू होती, माझी काय ओळख नाही, काय नाही, काय नाही. तर उभे राहिले. कुणी जर कशी काय आला त्यांनी सांगितलंय की फक्त महाराजांना असं सांगा की नर्मदा किनाऱ्यावरून एक ब्रह्मचारी आला आहे, एवढंच फक्त महाराजांनी सांगितलं. जसं मी गांडा महाराजांना सांगितलं तरी बोललं त्याला हात बोलवा. रंगदूत महाराज म्हणे मी पाहिलंही नव्हतं त्याला. आज बोलवलं. आज बोलवल्यानंतर त्यांनी त्यांच्या एका शिष्य संहिता ती कोपऱ्यात ती जी वासनात बांधलेली पोथी आहे ती बाळ ते काढलं, त्यांच्या हातात दिलं. संहिता तुमचं काम झालं, थांबा नाही, काय नाही, काय नाही, असं काय, तुमचं काम झालं. आणि महाराजांनी पोथी घेतली परत आल्या आल्या त्यांनी वाचून काढली आणि मग त्यांनी त्याचं संपादनाचं कार्य केलं. मग त्यांना जेव्हा पुढे हळूहळू जेव्हा असा विषय निघाला की याच्यात काही पाहिजे असेल, काही विशेष माहिती असेल, मग ते गुंजाला जायचे. मग गांडा महाराजांनी यथाशक्ती
तो ग्रंथ नंतर प्रकाशित केला. पहिल्यांदा ती जी प्रत आहे ती गुंज संस्थांनी प्रकाशित केली. गुरुमूर्ती चरित्र हा ग्रंथ तो प्रकाशित झाल्यानंतर मग महाराजांच्या बहुतेक शिष्यांकडे त्या काळाचे जे कोणी असतील त्यांच्याकडे एखाद दुसरी प्रत त्या काळात असेल कदाचित. आता विषय असा झाला की नानांकडे त्या काळामध्ये गुरुमूर्ती चरित्राची प्रत होती. त्या काळात ती प्रत अतिशय जीर्ण झाली. कागदाशी हात लावला की तुटाली यायची ती प्रत आमच्या ताराण्याची. म्हणून नाना पुण्याला गेले. तर पुण्याला गेले असताना गोळवणी महाराजांकडे जेव्हा मठात गेले तेव्हा पहिली भेट जेव्हा झाली तेव्हा योगायोगाने पुन्हा मी होतो. म्हणून मला अगदी अक्षरशः शब्दशः तो प्रसंग माझ्या लक्षात आहे. तर गोळवणी महाराज तेव्हा पूजा करत होते तेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही कुठून आला? नाना म्हणे इंदोरहून आलो. बर. नानांनी त्यांना असं विचारलं की महाराज आपण महाराजांच्या ग्रंथांचं प्रकाशन केलेलं आहे तर गुरुमूर्ती चैत्रीची प्रत आपल्याकडे आहे का? तर गोळवणी महाराजांनी असं म्हटलं की तुम्हाला काय माहिती गुरुमूर्ती चैत्र? मग नाना म्हणे की या देहावरील महाराजांचा अनुग्रह झालेला आहे. जेव्हा गोळवणी महाराजांनी नानांनी म्हटलं मग गोळवणी महाराजांनी विचारलं बरं मग कसं काय? नाण्यासारखी तरवाला तुमचे वडील होते तिथे अशी महाराज आले आणि असं आहे. मग गोळवणी महाराज थांबवलं. नानांना तिथे त्यांच्या वरच्या दुसऱ्या मजल्याची त्यांची जशी आपले बँकची बैठकीची कुठे घेऊन गेले बसले त्यांच्याबद्दल शाल श्रीफळवर दिलं. त्यानंतर 2-3 वेळा गोळवणी महाराजांची भेट आणि मग नानांच्या 75ला 1971 मध्ये जेव्हा पहिल्यांदा असं ठरलं की नाना महाराजांच्या 75चा उत्सव करायचा नानांच्या शिष्यांनी काय करायचं? प्रत्येकाचा शिष्य परिवार म्हटलं श्रद्धा असते आपापल्या कल्पना असतात. उज्जैनला पागे सर होते विजय माधव पागे भीमा पागे ते जे होते तर त्यांची खरी मूळची उपासना गजानन महाराजांची. पण नाना एकदा उज्जैनला गेले असताना त्यांचे परिचित एक जे होते आगाशी म्हणून म्हणजे आगाशी का करणार आहे तिथले उज्जैनचे एक वेगळे आगाशी बँकवाले त्यांच्यावर ते नानावांच्या दर्शनाला आणि नानांशी बोलले भेटले. नाने त्यांना पालताक्षणी म्हटलं त्या आगाशी म्हटलं नाना यांची इच्छा आहे हे गजानन महाराजांवरती काहीतरी लेखन करावं. गजानन महाराजांचं उत्तम अभ्यास करतात पालन करतात. नानांनी त्यांना सांगितलं तुम्ही गजानन महाराजांची आरती म्हणा. मग त्यांनी नानांसमोर गजानन महाराजांची आरती म्हटली. पण गजानन महाराजांची आरती म्हटल्यानंतर इंदोरला आल्यानंतर मी आता प्रत्यक्षदर्शी म्हणून मी जसं म्हटलं की गोष्टीच सांगतोय म्हणून सांगतो. साधारण 1 महिन्यात ते इंदोरला आले. त्यांनी असं म्हटलं की महाराज माझी अशी इच्छा होती की जशी गजानन महाराजांची पोथी आहे अध्यायाची भूमीवर तशी गजानन महाराजांची पोथी द्या. मला असा दृष्टांत झाला की तू इंदोरला नाना महाराज आहे त्यांची पोथी ती आम्हाला मिळाली आम्हाला पावली त्यामुळे वेगळी पोथी द्यायची त्याची गरज नाही. म्हणून त्यांनी दृष्टांत झाल्यावरती त्यांना काहीही माहिती नाही. नाण्यांची माहिती नाही कोण कुठे काय फक्त जो पहिल्यांदा दर्शन घेतो तेवढा परिचय. त्यांनी पहिला अध्याय जो नानांच्या वाचणे पोथीचा तो पूर्ण पहिला अध्याय लिहून काढला पूर्ण. आणि लिहून काढल्यानंतर श्री गजाननाच्या प्रेरणे असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी वाक्य लिहिलं.
ते लिहिल्यानंतर त्यांनी पहिला अध्याय लिहिला. ते महाराज हा अध्याय लिहिला मी माझ्या घरच्या गजाननांच्या मुलगीसमोर ठेवला आणि आता आपल्याला इथे दाखवतोय तर आपण आज्ञा करा. महाराजांची आज्ञा आहे आपली पोथी. आपल्याला सांगतो तोपर्यंत 3 लोकांनी आधी नानांचे चरित्र लिहायचा प्रयत्न केला. नानी सांगितलं महाराजांची इच्छा नाही. हे जेव्हा आले तर नानावळ्याच्या गजानन महाराजांनी तुम्हाला सांगितलंय कदाचित महाराजांची इच्छा असेल तुम्ही लिहा म्हणून. मग त्यांनी जेव्हा पोथी लिहायला सुरुवात केली उज्जैनला गकार ऐकर गेले दीपलक्ष्मीवासी आणि त्यांची उज्जैनला भेट झाल्यावर ते नानांच्या दर्शनाला आले आणि त्यांच्या नानांची भेट झाल्यावरती त्यांनी असं म्हटलं की याच्या आधी आम्ही 2 अंक काढले आहेत महाराष्ट्रातल्या संतांचे. एक गोळवणे महाराजांचा अंक काढला आणि एक होता तो पांडुरंग शास्त्री आठवले यांचा अंक काढला. आणि आता तुम्ही 75चा उत्सव करतात तर आमची अशी इच्छा आहे की नानांचा अंक काढावा. म्हणून मग तो 75ला ती मात्र महिमा पोथी ती लिहिली गेली आणि दीपलक्ष्मीचा अंक प्रसिद्ध झाला. मुद्दाम उल्लेख का केला की त्या दीपलक्ष्मीच्या 71च्या अंकानंतर सध्या महाराष्ट्रातल्या 90% लोकांना नाना महाराज त्यानंतर काढले. तोपर्यंत लोकांना असं फारसं माहित नव्हतं. पण त्या पहिल्या दीपलक्ष्मी अनेक संतांचे अंक काढले. त्यात माझे लेख येतात ते जे होते कारण मी त्याचा संपादक परिवार. पण नानांना जेव्हा विचारलं नाना 75 निमित्ताने पोथी करतोय तुमची काय इच्छा आहे. नाना म्हणे हे तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा पण मला जर विचारा तर गुरुमूर्ती चरित्र हा ग्रंथ उपलब्ध नाही. तो ग्रंथ जर छापता आला तर बघा. मग नानांची इच्छा एकदा विचारली तर खरी त्यांनी सांगितली मग आता पुढे काय करायचं. एवढा मोठा ग्रंथ गुरुचरित्राच्या 1.5 एवढा ग्रंथात कमीत कमी ज्ञानेश्वरी एवढा नक्कीच आहे. हा ग्रंथ त्या काळात 71 मध्ये छापायचा. मग तसं पाहिजे. मग वसंतराव सालपेकर मी आणि गोखले कारण मी तेव्हा नागपूरला होतो MSCच्या वेळेस 71-70 ते 72 MSC करण्याकरता नागपूरला होतो. मी चितळे गेलो ऑल इंडिया रिपोर्टर्सचे चितळे त्यांना सांगितलं त्यांचा प्रेस होता. त्यांना सांगितलं की असं ग्रंथ छापायचा आहे. ते म्हणजे माझ्याकडे एकच फॉन्ट आहे पाहतो मराठीचा पण आमचा प्रेस आहे छापतो. त्यांनी कबूल केलं तयार केलं छापतो म्हणून. मग मार्तंड महिमा पोथीचं लोकार्पण झालं बाकी सगळं झालं. गोळवडी महाराजांची त्याला प्रस्तावना आहे त्याला कारण ते नानांच्या बाळमध्ये नागपूरचे बापूराव महाराज खातखेडकर त्याची प्रस्तावना त्याला आहे. आणि हा ग्रंथ जो आहे तो नंतर जेव्हा छापून आला तेव्हा जेव्हा इंदोरला हा ग्रंथाचं लोकार्पण करायचं ठरलं तेव्हा योगायोगाने गोलवलकर गुरुजी तेव्हा इंदोरला होते सरसंघचालक आणि त्यांचा नानांचा त्यांचा उत्तम असा परिचय होता. त्यामुळे त्यांना जेव्हा आम्ही विनंती करायला गेलो की महाराजांची अशी इच्छा आहे की या ग्रंथाचं लोकार्पण आपल्या हस्ते व्हावं महाराजांचा आधी त्यामुळे अहो माझं काय ही संत मंडळीचा ग्रंथ आहे असं आहे माझं काय येतो म्हणे. मग ते आले त्यांच्या हस्ते गुरुमूर्ती चरित्राचं प्रकाशन झालं. मधल्या काळामध्ये आमचे गुरुबंधू आहेत भाले म्हणून ते जेव्हा गुंज संस्थानला गेले तिथे छेडू महाराज होते ज्यांच्याकडे परंपरेने तो ग्रंथ असायचा. त्यांनी तो ग्रंथ बघितल्याबरोबर मला भाले काकांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी म्हटलं आधी की तुम्ही कोण तुम्ही कशी आल्या ग्रंथ छापायला तुम्हाला कोणी अधिकार दिला. भाल्यांना म्हटलं भाल्यांना काही बोलता आलं नाही. तर त्यांनी असं सांगितलं की ते हिंदूचे नाना महाराज तरणेकर आहेत त्यांचा त्यांचा काही परिचय नव्हता. हिंदूचे नाना महाराज तरणेकर आहेत त्यांनी छापला त्यांना महाराजांची परंपरा आहे बरोबर ग्रंथ हा नाव आहे. त्यांनी छापलेला ग्रंथ बघितला बरोबर त्यांनी 2 पानं काढली. ही तारीख हा सण ती तारीख तो सण तो पाहिला ही तिथी वगैरे बोललं ठीक आहे म्हणे.
मग त्यांनी छान श्रीफळ आणलं, त्यांचा सत्कार केला, त्यांनी छान जेवण सांगितले की आमच्याकडून त्यांना हे छान श्रीफळ अपरोक्ष त्यांनी नानांकडे पाठवले. असा हा गुरुमूर्ती चरित्र हा त्या काळातला रंगावत महाराज, गुळवणी महाराज, गुंज संस्थान आणि नाना महाराज असा चौघांना जोडणारा असा हा ग्रंथ ठरला. गुरु त्या निमित्ताने जणू की एकमेकांचा खऱ्या अर्थाने संपर्क झाला. आणि त्यावेळेस जेव्हा तो ग्रंथ छापला त्याच्या आधी उज्जैनीला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदिरावती होळकर आल्या होत्या. आणि त्या जेव्हा आल्या आणि त्यांना असं कळलं की नाना महाराज सुद्धा इथे आले, व त्या आल्या, त्यावेळेस मी त्यांना पहिल्यांदा बघितलं. कारण अशा एक महाराणी ज्यांचं लग्नच मुळात स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे झालं आणि ज्यांनी इंदोरला वासुदेव बागचं जे मंदिर आहे त्या काळात आजही तसंच आहे, 8 एकर मध्ये पूर्ण गावाच्या मध्यवर्ती त्यांनी स्वतः तयार केलं. इंदोरच्या महाराणी, त्यांना फक्त नाव ऐकलं होतं. त्या जेव्हा आल्या आणि त्यांनी त्यांच्या राजकीय पद्धतीने नानांना वाकून असा नमस्कार केला, पूर्वीच्या काळात जसा बायका अशा बांगड्या वगैरे करे तसा, स्थूल होत्या आणि उंचावी होत्या. मग नानांचं त्यांचं बोलणं झालं तेव्हा मी BS केलं होतो उज्जैनला कॉलेजला. मग आम्ही त्यांच्याशी विचारलं, तिथे विभूते म्हणून त्यांची एक EDC होते, त्यांना की आपण सांगा. तेव्हा त्यांनी एक हकीकत अशी सांगितली की त्या एकदा ग्वाल्हेरला गेले असताना त्याच्या हातामध्ये मंडळी सुखरूपपणे पण करली. तर त्यावेळेस होळकरांची सनद अशी होती तारणा दत्त मंदिरला, दरवर्षी दत्त जयंती उत्सवाला त्यांच्याकडून काहीतरी देणगी नजराळा त्याला म्हणायची, तो यायचा. आणि मग नंतर नाण्यासारखे त्यानंतर इंदिरावती होळकर स्वतः काही त्या दत्त जयंती उत्सवांमध्ये आल्या तराण्याला. तर त्यांची नानांची आठवण त्यांची अशी होती की नानांनी त्यांच्याकरता पहिल्यांदा जेव्हा आता महाराणी साहेब येणार इंदोरच्या होळकर, त्यांना वस्त्र द्यायचं म्हणून भरदरी ते काढलं. त्यामुळे नाना मला हे काही देऊ नका, तुम्ही साधा जो खड इतर सुवासिनी देता तो मला साधा. आणि जेव्हा तो खड प्रसाद म्हणून नाणे दिल्या तेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा नाना इंदोर गेले भेटला तेव्हा त्यांनी दाखल की तो तुम्ही दिला खड हवा, हा खड माझ्याकडे आहे. पण त्यांना मी जेव्हा शेवटी पाहिलं तेव्हा इंदोरच्या त्या महाराणी, एवढं मोठं इंदोर संस्थांचं, पण वासुदेव बागेमध्ये त्यांनी जी मूर्ती स्थापन केली होती ती मूर्ती, त्याची पूजा करायला जेव्हा गुरुजी यायचे तेव्हा तुकोजीराव महाराज गेल्यानंतर स्वतः महाराणी साहेब पांढरं शुभ्र एखाद्या संन्यासिनी सारखं ते वस्त्र नेसलेल्या अशा त्या वृद्ध त्या बगीच्यातले फुलं काढून स्वतः रोज महाराजांच्या पूजेकरता हार तयार करायच्या त्या स्वतः. आणि ती फुलं आणि हार त्या महाराजांना रोज त्या दिवशी पूजेला वापरला जाईल. तेही त्यांना मी पाहिलं. ही जशी महाराजांच्या परंपरेतली काही मध्ये आहे. आज तुम्ही बघितलं तर प्रत्येकाचा एक मोठा शिष्यपणाचा खूप मोठा समूह आहे, खूप मोठा आहे. गुजरातीमध्ये अवधूत परिवार आहे, पुण्यामध्ये गुळवणी महाराजांची मंडळी आहे, तिरुपती परिवारच्या निमित्ताने आमची लोक बऱ्याच ठिकाणी आहेत, दक्षिणेपर्यंत आहेत. मी सातत्याने भेटतो. आणि आता मला एक मुद्दाम असं सांगायचं आहे की माझे भाऊ महाराजांची पहिली जी खरी भेट झाली ती मात्र 80च्या जवळपास किंवा कदाचित आधीची असावी असं मला वाटतं. एक्झॅक्ट मला ती हे आठवत नाही, पण 80 याकरता मी म्हणतो की साधारण 76 ते 86 मी नागपूरला आणि जिओलाइस म्हणून. आणि त्यानंतर मी सॅटर्डे संडे किंवा सुट्टीच्या दिवशी इंदोरला येत असेल. इंदोरला अचानकपणे भाऊ महाराजांचं आगमन झालं. मी तेव्हा इंदोरला दुपारची वेळेस होती आणि काही लोकांनी सांगितलं की नानांच्या दर्शनाला कोणी आलंय
तर जे आसपासचे लोक असतात बरेच वेळा आपल्याला कल्पना आहे की असं कोणी आलं की लोक सांगतात की ते विश्रांती घेतात, ते आता भेटलो आता नाही काय ते असं सांगतात. मला एवढं आठवतं की जेव्हा बहुमार्ग आले तेव्हा नानी सर कोण आले, कोण आहे, येऊ द्या त्यांना, येऊ द्या त्यांना, सोडा. पण नानांची खोली आपण जी बघितली की नाना बसले होते तिथे बहुमार्ग आले होते. आणि त्या ठिकाणी मग आल्यावरती जेव्हा बहुमार्ग नानांजवळ बसले, बोलले, बहुमार्गांनी सांगितलं की मी असं असं करतो आहे, पारायण करतोय. म्हटलं 1-2 मंडळी होती तेही सांगितलं. नानांनी हे विचारलं गायत्री करता का, तेव्हा मला आपण मला लक्षात आहे 78 मे महिन्यातली गोष्ट आहे. बरोबर. तेव्हा मी 80 म्हटलं पण ते 78 महिना होता. हा. आणि ते जेव्हा म्हणाले मला याकरता आठवतं की ती त्यांची चर्चा झाली नानांची बहुमारांची गायत्री संबंधी. इंदोरला दादा महाराज निंबाळकरांची आरबारीवरून मिरवणूक होती आणि त्या प्रसंगाला भाऊ महाराज आले होते. आणि दादा महाराज आमच्या तिकडे राहायचे निवेदिनकडे. आणि त्यामुळे मला कल्पना होती कारण दादा महाराज नंतर नागपूरला यायचे. त्याच्यामुळे आम्हाला बहुमार्ग ऐकून माहिती होतं, प्रत्यक्ष बघितलं नव्हतं. पण जेव्हा चर्चा झाली गायत्री विषयी मग एक मला मुद्दा महत्वाचं असं सांगायचं आहे की नानांनी त्यांना असं म्हटलं की तुम्ही गायत्री करता त्याच्यामुळे शापोद्धार करा. तर शापोद्धाराची चर्चा अशी झाली की गायत्री विज्ञान आणि उपासना हा जो त्या काळामध्ये श्रीपाद शास्त्री किंदवडेकर यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो प्रकाशित झाला होता. त्याच्यामध्ये गायत्री शापोद्धार जो आहे तो जवळजवळ 2 पेजचा आहे पूर्ण संस्कृत. आणि तो खूप म्हणायला अवघड आहे. मग कदाचित भाऊनी असं विचारलं की कोणतरी विषय कसा काय एवढा शापोद्धार म्हणायचा का. कारण आज आपल्याला जर मी सांगितलं की तो जो तुम्ही जर ग्रंथ पाहिला गायत्री विज्ञान आणि उपासना त्यातला जर शापोद्धार विधी जर बघितला, विधी आणि न्यास वगैरे सगळे त्यातले, त्या पूर्ण न्यास करताना 5 माळा आधी आपल्या होऊन जातील इतका वेळ त्याला लागतो शापोद्धाराला. मग नाना म्हणे नाही तेवढे करायची कधी शॉर्ट मध्ये करायचा. मग शॉर्ट करायचं तर कोणता करायचं, नानी श्लोक म्हणून दाखवला एक श्लोक. आणि मी बरोबर बाजूला वाहत होत्या कारण मलाही उत्सुकता होती यांचं काय बोलणं होतं तेव्हा. मग त्यांनी सांगितलं की असं करा की लिहून घ्या. मग मी तेव्हा असताना कागद मी घेतला, मग बहुमानाच्या बरोबर त्यांनी लिहून घेतला. तो मला याकरता आठवतोय अजूनही मुद्दाम आपल्याला सांगतो की वसिष्ठ ब्रह्मदेवस्य विश्वामित्रोचा गौतमा वर्णायन माह येथे शाम गायत्री शाबात विमुक्ता भव विमुक्ता भव येथे शाम गायत्री शाबात विमोचन विमोचन एवढाच फक्त श्लोक होता. आणि मग तो श्लोक नानी सांगितल्यानंतर तेव्हापासून मला असं होतं की भाऊ मला तो ते करायचे. त्यानंतर मग इथे धुळेकरांकडे भाऊ महाराजांनी गायत्री विषय मग नानी सांगितलं, गुरुमंत्राचा विषय झाला तो मी आता नंतर त्यांनी सांगितलं. तर हा जसा भाऊ महाराजांचा काळ जेव्हा बघितला सुरुवातीला सांगितलं की त्यानंतर भाऊ महाराजांनी तिथे पाहिलं गाणगापूरला. मग नाना असताना धुळेकरांकडे नानांचं शेवटलं होतं. नाने 93ला देह ठेवला. 96 मध्ये मी दुबईला गेलो कुठच्या तरी निमित्ताने. आज आपल्या सगळ्यांत थोडं बोलायला काय असं सांगायला हरकत नाही की तेव्हा मी बहुमानाने जेव्हा पाहिलं तेव्हा ते व्यवस्थित पॅन्ट वगैरे असं घालून असायचं होतं. कारण ज्या आधी मंडळी त्यांना ओळखतात त्यांना सुद्धा आणि मी सुद्धा तसा नाही कारण गव्हर्नमेंट सर्व्हिसला रिटायर्ड झालेला. दुबई सारख्या ठिकाणी असं अजून तरी माझी त्या काळात सुद्धा आपलं अध्ययन होती अजूनही असं नाही की असं धोतर काढून काही पारंपरिक पद्धतीने असं प्रवचनकार वैदिक याज्ञिक वगैरे तसा नाही. त्यामुळे मी सुद्धा तेव्हा दुबईला गेलो, अबुधाबीला श्रीपाद कुलकर्ण्यांकडे राहायचो. आणि रसिकबाई होती तिथे, रसिकबाई पारण, त्यांच्याकडे भाऊ महाराज यायचे. तर या निमित्ताने आपल्याला पहिला अनुभव माझा हा मुद्दा मला सांगायचा तो असा की अबुधाबीला श्रीपाद कुलकर राहायचा
आणि श्रीपाद पुरकरला त्यांनी मला एकदा बोलवलं, तेव्हा आय वॉज वर्किंग ॲज अ जिओलॉजिस्ट आणि जिओलॉजिस्ट कन्सल्टंट. तेव्हा माझं नुकतं तेव्हा वास्तुशास्त्र माझं पुस्तक प्रकाशित झालं होतं. शशांक कट्टी यांच्याबरोबर मी न्यूझिकोइजिंग थेरपीवरचे प्रयोग केले होते. त्याचे DD10 वरती टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याच्यावरती लिहून आलं होतं. त्यावेळी मला बऱ्यापैकी वाटायचं की या विषयावर मला बोलता येईल. आणि त्या लोकांनी दुबईला स्पोर्ट्स क्लबमध्ये माझी व्याख्यान ठेवली होती. काळे तिथे होते इंजिनियर, म्हणून मी मग त्या निमित्ताने जेव्हा तिथे गेलो तर मला असं कळलं की त्या काळे साहेबांनी त्यांचे एक परिचित होते, त्यांच्याकडे भाऊ महाराज आले होते आणि त्या ठिकाणी 96 मध्ये भाऊ महाराज पहिल्यांदा भेटायला गेलो. आणि मला सांगायला याचा आनंद वाटतो की जेव्हा भाऊ महाराजांकडे आम्ही त्या फ्लाईटमध्ये त्यांच्याकडे गेलो तेव्हा भाऊ महाराज भेटले. आम्ही छानपैकी एखाद्या खूप जुना परिचित जसा असतो त्या पद्धतीने मी छान उत्तमपैकी बोललो. आणि मग मी आज मला असं आपल्या समोर मला सांगायचं आहे की वय, कारण त्यांचं वय माझं वय आता काही सांगता येत नाही, पण लहान असो मोठा असो काय वेळा मैत्र जीवाचे असे जे म्हणतात, हे जे अंतस्थ काही संबंध असतील तेव्हा एकमेकांशी बोलताना ज्या भावना असतात त्या भावनेला वयाव्याचं बंधन नसतं. त्यामुळे माऊलींनी सांगितलं तसं ये हृदयचे ते हृदय का, असं हृदयांचा जो अन्योन्य संबंध असतो एकमेकांचा तसा कदाचित झाला असेल आमचा बोलणं संवाद वगैरे. म्हणून मग मी तिथे थांबलो, भाऊमांच्या बरोबर प्रसादही घेतला. तेव्हा मंडळींनी भाऊमांची पाद्यपूजा केली, भाऊमाला यांची करा. मला अजूनही संकोच वाटत होतं की अरे मी तर असा पॅन्ट बिंट घालून कन्सल्टंट म्हणून इथे आलोय. नाना परिवारातच आहे, लोक मानतात ती गोष्ट वेगळी आहे की बरी परिवार, पण अजून तितकी काय माझी मानसिक तयारी नव्हती की असा पण तो सहज पडले. पण महाराजांनी धीर दिला आणि त्याच्यावर मी थांबलो. आणि त्यानंतर मात्र 4 दिवसांनी मी अबुधाबीला असताना भाऊ महाराज पुन्हा आले अबुधाबीला. आणि मग अबुधाबीला आल्यावरती रसिक भाई, मी, श्रीपाद, आम्ही लोक एक ठिकाणी महाराजांचा कार्यक्रम होता. म्हणतात पाद्य सत्यनारायण होतं कोणाकडे तरी काय असं कार्यक्रम. तिथं गेलो आणि श्रीपाद बोलकर त्यांची अशी इच्छा होती की प्रभाती करावी. तर मला श्रीपाद बोलकरची इच्छा म्हणून प्रभाती करायची मला काही फार हौस नव्हती त्या काळात. पण जेव्हा असं झालं की भाऊ महाराज आलेले आहेत, या ठिकाणी ही मंडळी बसली आहे, तेव्हा मात्र मग श्रीपाद बोलकर त्याच्यावर काही वेळ तबला, काही वेळा हार्मोनियम, काही वेळेस असं बसून भाऊ महाराजांसमोर मी प्रभाती केली, पहिली प्रभाती. आणि आपण जे मला सुरुवातीला नित्यवही यश महिमा आपण जे म्हटलं ती पूर्ण प्रभाती आणि ती पद जागो मोहन प्यारे वगैरे, तेव्हा मी भाऊवर पडले पहिल्यांदा. आणि आज आपल्याला सांगतो की काही वर्षानंतर, किमान 10-12 वर्षानंतर जेव्हा कुणीतरी मला आलं आणि त्यांनी सांगितलं की आजही या संस्थांमध्ये भाऊ महाराजांची प्रभाती ऐकायचे. ती म्हटलं बाबासाहेब तराणेकरांच्या चिरंजीवांना सुद्धा माहिती नव्हतं की बाबांनी म्हटलेली प्रभाती भाऊ महाराज ऐकतात ते आजही चालते. हे एक विशेष आहे. मी असं सांगतो की अशा पद्धतीची एखाद्याची पुष्पांजली, आदरांजली क्वचितच कुठे मिळत असेल, पण आपण ते जे प्रिझर्व करून ठेवलेलं आहे भाऊ महाराजांचं प्रवचन, रोज सकाळी वाचनाच्या आधी प्रभाती लागते. त्यामुळे अपरोक्षपणे बाबासाहेब तराणेकर या संतांची त्या प्रभाती वेळ जोडलेली असं आपण समजू शकतो. आणि असंच आता आपण हा वृद्धिंगतच व्हावा असा महाराजांची इच्छा दिसते. पण ते झाल्यानंतर मग मात्र भाऊमांची मध्ये जेव्हा परिचय झाला, वृद्धिंगत झाला, मग आम्ही जेव्हा इथे मुंबईला नानांचं स्थान करायचं ठरलं आणि मग भाऊ महाराज पुन्हा एकदा भेटले, तेव्हा सानवाडेकरांनी ती जी मूर्ती बनवली सोनावडेकरांनी, आणि त्या मूर्तीच्या तिथे भाऊ महाराजांची सांगितलेलं महाराजांच्या मूर्तीचे काम चालू होतं. तेव्हा सोनवडेकरांनी आम्हाला असं सांगितलं. जेव्हा भाऊ महाराजांना कळलं की नानांच्या मूर्तीचं काम चालू आहे तेव्हा ते झालं आधी हे कर,
आधी हे कर आणि त्यानंतर ती मूर्ती, त्या पद्धतीने आधी ती मूर्ती स्थापन झाली. मग भाऊ महाराज त्या स्थानावरती बांधायला लागले. आणि त्यानंतर मला एक असं याकरता आठवत आहे की एकदा मी सांताक्रूजचे रणदिवे वेंडेकर अण्णा 3-4 जेव्हा इथे आलो तेव्हा भाऊ महाराजांनी स्वतः उत्साहाने आम्हाला हे दाखवलं स्थान. तेव्हा त्यांनी ती जी काही तेव्हा जणू काही त्यांच्या हातून ती भविष्यवाणी होती की असं स्थान होणार आहे. ही भविष्यवाणी आज खऱ्या अर्थाने सिद्ध झाली असं वाटतं. तर मी मगा म्हटल्याप्रमाणे सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळ उपदेशात येणार येते. त्यामुळे फक्त गोष्टीच सांगितल्या महाराजांच्या. पण मला एक नक्की आहे, या निमित्ताने सांगायचं आहे. आचार्यांनी असं म्हटलं आहे, आद्य शंकराचार्याने, की कुठल्याही संताजवळ जेव्हा आपण जातो तेव्हा हा संतांचा जो सत्संग आहे हा केवळ त्यांच्या जवळ असणारा सत्संग हा सुद्धा तुम्हाला मोक्षाला कारणीभूत असू शकतो. नुसता सत्संग सुद्धा. म्हणजे आपल्याला काय वाटतं बरेच वेळा की एखादी व्यक्ती हयात असली की त्याच्या भोवती एक आरा असतो, चालता बोलता. म्हणून काही लोक असं म्हणतात, तुकारामांचा दाखला देतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थाला गेलं तर काय, तिथे मूर्ती आहे आणि नदी आहे, त्याचं पाणी आहे. पण त्या ठिकाणी का जावं, तिथे जे संत सज्जन असतात त्यांचं दर्शन, त्यांचा सत्संग तो महत्वाचा आहे. म्हणून तो जो महत्वाचा आहे त्याच्याकरता तीर्थाचं महत्व आहे. आणि या तीर्थाचं महत्व कसं विशेष आहे, तर हे तीर्थ जे आहे याची तुलना केली आहे काही सुभाषितकारांनी. ते असं म्हणतात, गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम दैन्यंच हरेच्छू परिदर्शना. गंगेजवळ जर तुम्ही गेले तीर्थक्षेत्रावरती तर पाप हरण होत. लोक चालले प्रयागला. काय म्हणजे बाबासाहेब तुम्ही यंदा गेले नाही का, मागल्या प्रयागला गेलो होतो. मागल्यात गेलो, येथे राहिलो, स्नान केलं. आता काय या वयात चालण्याची सुद्धा काही फारशी हे नाही आहे, ही तयारी नाही, मनाची तयारी नाही. अंगावर आलं तर चालावंच लागतं. पण मुद्दाम स्वतःहून जायचं ते नाही. आमच्या तिकडली थंडी पाहतात, थंडीत पहाटे उठायचं, ते अमावस्येला तेही स्नानाची तयारी नाही. या वयाने वाट्याचे खायचं प्यायचं म्हटलं तर तोही प्रश्न. जरी औषध वगैरे नाही तरी सुद्धा खाण्यापिण्याचा तिकडला आपल्याला नाही. त्यामुळे काय इथूनच दर्शन. पंढरपूरला काय लोक जेव्हा जातात आषाढी तेव्हा शिखर दर्शन करतात, निवांत येऊ म्हणतात. आषाढीला तिथपर्यंत पाहिजे जातात वारी बरोबर. पण 70-72 तास लाईनीत लागून दर्शन करायचं म्हटलं तर मंडळी म्हणतात बा त्यात शक्य नाही. तिथपर्यंत शिखर दर्शन करायचं बघ यायचं. तसं गंगा पापम, गंगेपर्यंत तुम्ही जर गेला तर तुमचं पाप हरण होतं. पण त्याच्याकरता काय आहे, गंगेजवळ जावं लागतं. शशी तापम, शशी म्हणजे चंद्र, हा तुमचा ताप हरण करतो, शीतलता प्रदान करतो. त्याचा औषधीकारक गुण आहे, ते सुद्धा आपल्याला मिळतात. कशाकरता, पण त्याच्याकरता पौर्णिमेची वाट पाहावी लागते. औषधी म्हणून जर चंद्राचा तुम्हाला प्रभाव बघायचा असेल तर खूप ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला तो चंद्रप्रभात दूध वगैरे आढळतात, ते घेतात. पण त्याच्याकरता वर्षातून एकदा कोजागिरी पौर्णिमेची वाट पाहावी लागते. म्हणून शशी ताप आणि दैन्य कल्पतरुस्तथा, म्हणजे तुम्हाला जर का काही इच्छा असेल, तुमचं जर का दैन्य असेल,
त्याच्याकरता काही धनधान्य वगैरे तुम्हाला जर प्राप्ती करून द्यायचं असेल तर त्याच्याकरता कल्पतरू इच्छा व्यक्त केली तुम्हाला प्राप्त होतं. पण त्याच्याकरता काय आहे, त्या कल्पतरूकडे जावं लागतं आणि त्याच्याकडे आपली इच्छा व्यक्त करावी लागते. पण पापम तापम दैन्यांच्या हरेची गुरुदर्शना, पण सद्गुरूचं जर दर्शन झालं तर हा जो आहे हा जंगम तीर्थ आहे, चालतं बोलतं तीर्थ. ते तुमच्या घरी येतात. बरीच मंडळी जी आधीची असतील त्यांना माहिती असेल की अरे आज आमच्याकडे भाऊ येणार आहे, त्यामुळे तुम्ही काय करणार, आज भाऊची पाद्यपूजा करणार आहे. मला जेव्हा विलणकर काका म्हणे की आम्ही भाऊची पाद्यपूजा केली, रुद्र केलं, सगळं केलं, तेव्हा म्हटलं की आणखीन काय पाहिजे, आणखीन तीर्थ कोणतं पाहिजे. सगळ्यात मोठं हे तीर्थ आहे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु पादुकम तीर्थम जठरे धारण. सद्गुरूचं पायाचं जे तीर्थ आहे ते कसं आहे, अकाल व्याधी हरणम आणि सर्व व्याधी निवारणम. कोणी जर मला असं म्हटलं की इथं खरोखर आहे, तर मी म्हटलं ॲज ए सायन्स अँगल मी प्रूव्ह करू शकतो. त्याच्यात आणि तुमच्या टॅप वॉटरमध्ये तीर्थात काय फरक आहे, पण तो काही आजचा विषय नाही. पण एवढं नक्कीच आहे, भाऊ सुद्धा मेडिसिन वाले होते, त्यामुळे तीर्थाचं महत्व त्यांनाही होतं. तीर्थाचं महत्व मला आहे, कारण माझं वॉटरशेड वरती माझा वर्क आहे आणि जिओ केमिस्ट्री माझा टॉपिक होता PhDचा. पण तीर्थाला तीर्थत्व केव्हा येतं, जेव्हा त्याला सद्गुरूंचा स्पर्श होतो. जसं यज्ञाचं जे भस्म आहे, हा यज्ञाचं भस्माचं गुण आहे, पण गुरुचरित्रकारांनी सांगितलं विशेष हस्तस्पर्श श्री गुरु, म्हणजे जेव्हा त्या भस्माला श्री गुरूंचा हस्तस्पर्श होतो तेव्हा त्या भस्माची विभूती होते. आणि मग आपल्याला जेव्हा म्हटलं की गुरूंनी आपल्याला विभूती लावली, म्हणजे मग तो खऱ्या अर्थाने विभूती महत्व जे आहे त्यांच्या ठिकाणचा तो अंशत आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणून सद्गुरू हे चालते बोलते जंगम तीर्थ. हे कसे आहे, त्यांना काही वेळा या कल्पतरूकडे तुम्हाला मनाची इच्छा सुद्धा व्यक्त करावी लागत नाही, ते शिष्याच्या मनात ओळखतात. म्हणून मी अनेक ठिकाणी जेव्हा बोलतो तेव्हा मी सांगतो की काही काही गोष्टी प्रमाणाने सिद्ध करतो किंवा सिद्ध करायची गरज नाही. अनेक लोकांचा अनेक ठिकाणी असा अनुभव आहे की आपण महाराजांना काही विचारायला जावं आणि 4 लोक बसले असतील तर भाऊनी नेमकं तेच सांगावं जे आपल्याला उत्तर हवं आहे. आपल्या मनातला जो प्रश्न असेल त्याचं नेमकं उत्तर त्यांनी दुसऱ्याशीच बोलताना सांगावं. असा अनेक लोकांचा अनुभव अनेक सत्पुरुषाच्या बाबतीत. म्हणून काय, म्हणून ते आजच्या काळात गुरुतत्व टिकून आहे. पण जसं गुरुतत्व आहे तसं शिष्याला सुद्धा त्याचं शिष्यपणे हे जागृत ठेवायला पाहिजे. हे जर शिष्यपण त्याचं जागृत ठेवायचं असेल तर त्याला 2 तंत्र आहे. मी गुरु संहितेप्रमाणे सांगतो. गुरुगीता किंवा गुरु संहिते तंत्र आहे. गुरुगीतेचं वैशिष्ट्य काय आहे, गीता पुष्कळ आहे. पुष्कळ आहे म्हणणं म्हणजे कशा करता, आपल्याला भगवद्गीता माहिती आहे. मी जेव्हा काही वेळा तरुण मुलांना भगवद्गीतेच्या व्याख्यानाला पहिल्यांदा पुण्यात गेलो तेव्हा मला माहिती की पुणे विद्येचं माहेर आहे. त्यामुळे तरुण का महाविरुद्ध याचा विचार करायला कारण नाही. लोकांना अभ्यास असतात, लोक अभ्यास करून येतात. त्यात बाहेरचा माणूस कोणी बोलतोय म्हणजे मग गीता धर्म मंडळामध्ये आहे म्हणजे मग लोक जणू काही परीक्षा बघतात. मी तिथे एक गोष्ट सांगायचं, तुम्ही म्हटलं मी आज गीतेवरती बोलणार आहे, पण याच्या आधी मला सांगा की तुम्हाला गीतेविषयी काय माहिती आहे. असं जर का एकदा विचारलं एखाद्या व्यक्तीला, पण तू काय सांगेल, गीतेवरती बोलायला आला तुम्ही, आम्ही गीतेवरच ऐकायला, हा काय प्रश्न झाला. पुन्हा जर आम्ही म्हटलं हे मला सांगा तुम्हाला गीतेविषयी,
काय माहिती आहे त्यासाठी? त्यात काय माहिती आहे? कृष्णाने अर्जुनाला सांगितली. आणि यदा यदा ही धर्मस्य वगैरे ते 2-4 श्लोक आपण जे म्हणतो नेहमी, परित्राणाय साधना वगैरे, ते त्याने म्हणून दाखवायची की हा श्लोक. मग तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मी त्याला असं मग म्हणायचो प्रवचनात सांगताना, मी तुला भगवद्गीतेविषयी कुठे म्हटलं? मी फक्त एवढं विचारलं तुला गीतेविषयी काय माहिती आहे? मग समोरचा म्हणून मागतो. मग आपण त्याला असं विचार केले की जेव्हा आपण मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे महाभारतामध्ये आणि भागवतात म्हणून 76 गीता आहे. महाभारत आणि भागवत या 2 ग्रंथामध्ये मिळत. आणि गीता धर्म मंडळाने ओरिएंटल इन्स्टिट्यूट मद्रासच्या याच्या संदर्भाने जे लहानचं पुस्तक प्रकाशित केलेलं 50-1 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये 102 गीतांचा उल्लेख आहे. 102 गीता. रामगीता आहे, धनुष्य गीता आहे, कपिल गीता आहे, मंकी गीता आहे, अनेक वेगवेगळ्या, देवी गीता आहे, काही यमगीता आहे, अष्टावक्र गीता आहे. खूप काही. एकदा इंदोरमध्ये 6 दिवस मी 6 वेगवेगळ्या गीतांवर बोललो, त्यामुळे मला काही गीता कल्पना आहे. पण रामगीता 2 आहे. एक रामाने लक्ष्मणाला सांगितले, एक रामाने हनुमंताला सांगितलेली. वेगवेगळ्या गीता आहे. मग समोर म्हणतो नाही, आम्हाला ती सांगायची की कृष्णार्जुन संवादाची. म्हणजे कृष्णार्जुन संवादाच्या महाभारतात 2 गीता आहे. एक युद्धाच्या पूर्वी भीष्म पर्वात, एक युद्ध झाल्यानंतर त्याला म्हणतात उत्तर गीता. मला एक विद्वान चांगला भेटला, त्यांनी सांगितलं मला ती गीता ज्याच्यात ज्ञानेश्वर माऊलींनी भाष्य केलं आहे, ज्ञानेश्वर ती गीता. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, ज्ञानेश्वरांनी 2 गीतांवरती भाष्य केलेली आहे. उत्तर गीतेवरती 350 ओव्यांचं ज्ञानेश्वर माऊलीचं भाष्य आहे उत्तर गीतेवरती, आणि भगवद्गीतेवरती तर ज्ञानेश्वरी भावार्थाची टीका. पण एवढं सगळं सांगण्याचं कारण असं की गीतेवरती भरपूर आहे, गीतेवरती लेखने भरपूर, पण गुरुगीता याचं विशेष काय आहे? उद्धव गीता जी आहे ती भगवंतांनी उद्धवाला सांगितली. त्यात काय सांगितलं? परमार्थ सांगितला, पण निवृत्ती मार्ग सांगितला. काय सांगितलं? की तू आता तिकडे हिमालयात जा. आता आमचं हे सगळं एकादशी स्कंदामध्ये सगळं संपलं, यादवी होणार, मी सुद्धा देहत्याग करणार आहे. तू मात्र एक यादव असून सुद्धा यातनं तू वाचशील, पण काय करायचं? तू आता वानप्रस्थ होऊन तिकडे जा. चतुर्थाश्रम नव्हे, वानप्रस्थ. तू आता बद्रीनारायण निघून गेला असं त्यांनी सांगितलं. तो उद्धवाला. अर्जुनाला त्यांनी प्रवृत्ती मार्ग सांगितला, मामुनुस्मरणाचे युद्धाचं, माझं स्मरण कर, युद्ध कर. म्हणजे भगवंतांनी त्यांना असं सांगितलं. पण गुरुगीताचा मुळात संवाद कोणाचा आहे? हा शिव पार्वती संवाद आहे. शिव पार्वती म्हणजे की ग्रस्त आहे. एका ग्रस्थाश्रमी अशा देवानी स्वपत्नीला सांगितलेला हा संवाद आहे. असा संवाद फक्त याज्ञवल्क्यांचं संहिता आहे, गार्गी आणि याज्ञवल्क्य यांचाच फक्त संवाद आहे मैत्रिणीचा. बाकी असे फारसे उपलब्ध नाही. पण हा जो संवाद आहे याच्यात काय आहे तर भगवान शंकरांनी स्वतः पार्वतीला सांगितलं आहे. का सांगितलं? तिने असं म्हटलं, केन मार्गेण भो स्वामी देहीच ब्रह्मवयो भवे. याच देहामध्ये मला ब्रह्ममय अवस्था कशी प्राप्त होईल? आता कल्पना करा की एखादा कुटुंबवत्सल माणूस आहे, त्या संताला त्यांचं ते कुटुंब आहे, त्यांनी जर म्हटलं की महाराज इतरांना तर आपण गुरु आहात, संत आहात, मी मात्र आपली अर्धांगी आहे, तुमचा सहचारिणी आहे, सहधर्मचारिणी आहे, पण मला जर का बोध करायचं असेल मला उपदेश करा. काय त्यांनी म्हटलं
तेन मार्गेण गोस्वामी देहीच ब्रह्ममय होईल. याच देहामध्ये मला ब्रह्ममय अवस्था कशी प्राप्त होईल? तर भगवंताने म्हणजे शिवाने काय म्हणावं त्याच्याकरता सूत्र सांगितले शिवाने. तर पहिलं सूत्र काय सांगितलं? गुरुगीतेतलं सांग. भगवंतानी असं म्हटलं, ध्यानमूलम गुरो मूर्ती पूजामूलम गुरो पदम. ध्यान करायचं असेल तर गुरुचं करा, पूजा करायची असेल तर गुरूंची पाद्यपूजा करा. पूजा मूलम गुरो, मंत्र मूलम गुरोर वाक्यम. गुरु जे तुम्हाला सांगतात तो मंत्र स्वरूप आहे असं समजून त्याचं मनन चिंतन करा. गुरुंनी तुम्हाला उपदेश केला ते तुमच्याकरता मंत्र आहे. त्याच्याकरता वेदोक्त, आगमोक्त, पुराणोक्त बघायची गरज नाही. म्हणून आपल्यापैकी कोणातरी भाऊंनी सांगितलं असेल की हा मंत्र करा, तर पुढचा समजा ते वेदवाक्य आहे. उपदेश तेने देती त्याची उपदेश होत. त्यांनी जर सांगितलं अमुक करा तर ते तुमच्याकरता ब्रह्मवाक्य प्रमाण आहे. मंत्र मूलम गुरुर वाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा. तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती जी आहे ती निश्चित होते. आणि दुसरं काय आहे हेच आम्ही नेहमीच करतो. मी काय करतो, मी केव्हाही दर्शनाला आलो की ध्यान करतो. ध्यान मूलम गुरु म्हणती. आमच्या घरी सुद्धा पादुका आहे, फोटो आहे, मी पूजाही करतो. घरी पूजा करतो, इथेही करतो. पूजा म्हणून गुरुपदम, मंत्र म्हणून गुरुर वाक्यम. हेमंतांनी सगळं टेप लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे मी टेपही ऐकतो, घरी ऐकतो, इथेही ऐकतो. मग पण दुसरं सूत्र त्यांनी असं म्हटलंय, गुरु दर्शित मार्गेण मनःशुद्धी तो कार्य. त्याच्याबरोबर गुरूंनी तुम्हाला विशिष्ट पद्धतीने मनःशुद्धी कशी करायचं ते तुम्ही करता का? ज्यांनी प्रत्यक्ष महाराजांना एक बघितलं असेल, त्यांनी जर महाराजांना काही विचारलं, महाराजांनी जर त्यांना उपदेश दिला असेल की असं असं करत चला, तुमचं दैनंदिन सगळे ते सांभाळूनही केलं तर चालतं. ते करता का असं स्वतःला विचारायचं. आपण ते खरोखर करतो आहे का? भाऊ असताना रोज येत होतो, आता काय उत्सवाला येतो, आता रोजचं काही जमत नाही. त्यांनी जर असं म्हटलं की गुरुवारी एकदा येत चला, आपण खरोखर येतो का? आम्ही पुढे चालवायचं तर आहे मला, पण तशा वेळ होत नाही. तेव्हा असं काय त्यांची गप्पा व्हायचं, बोलणं व्हायचं, दर्शन व्हायचं. आता काय मूर्ती आहे, सगळं आहे, छान आहे, पण वेळ मिळत नाही. म्हणून स्वतःला विचारायचं की गुरुदर्शित मार्गेण, त्यांनी तुम्हाला मार्ग दाखवला, त्यांनी खरोखर आपण तसं करतो की मनःशुद्धी तो कार्य. मन हे शुद्ध व्हायला पाहिजे, कारण ते जे तुम्हाला सांगतात त्याच्या मागे तुमचं मनःशुद्धी हे महत्वाचं कारण आहे. मोक्षाबद्दल उपनिषदांनी काय म्हटलंय? मन हे मनुष्यानां कारण बंध मोक्षयो. मन हे बंध आणि मोक्षाला कारण आहे. मोक्ष म्हणजे काय कुठे आकाशात वगैरे असा नाही, अमुक झाला मोक्षाला. कारण मी काय वेळेचा गुरुमंत्र येताना कोणाला विचारलं, जुने लोक असायचे, त्यांना म्हणायचो एखाद्याला मोक्ष प्राप्ती झाली म्हणजे नेमकं काय झालं? मुक्त झाला. मुक्त म्हणजे काय झालं? जो मुक्त झाला तो परत येईल कसा? तो मुक्तच झाला. जेव्हा परत आला तो मुक्त कसा झाला? तार्किक दृष्टीने मुलांनी म्हटलं तर आपलं उत्तर देत आलं पाहिजे. आपण सांगतो मने मनुष्यानां कारण बंध मोक्षयो. बंधाय विषय संगी मोक्षे निर्विषम स्मृतम. मग आजच्या जर मुलांच्या भाषेत बोलायचं असं निर्विषय, मग तुम्हाला टेन्शन असतात ना, स्ट्रेस असतो, बऱ्याचशा काळजी असतात. स्ट्रेस फ्री कंडिशन, टोटल स्ट्रेस फ्री कंडिशन म्हणजे मोक्ष. ठेविले आनंद तैसेची राह, चित्ती असू त्यावेळी समाधान. तुकाराम महाराजांना याची देही याची डोळा त्यांना प्राप्त झाली. आपली आहे का तशी? तुकाराम महाराज इथपर्यंत म्हटलं, देवा पाहावयाशी गेलं तेथून देवच होऊन ठेवले. तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागुती. आता काय परत फिरणार आहे? तुझं दर्शन झालं
तुका म्हणे जेथे नाही मी तू पणस तवा वेचे कोण कवणा लगी. तुझ्यात माझ्यात काही भेटच राहिला नाही. आपणासारखे करते तात्काळ अशी सद्गुरूंनी आपल्यासारखं करून घेतलं. सगळ्यांना काही सद्गुरू करत नाही, कारण आपण त्यांच्यासारखं खरोखर करतो का हा पुन्हा विचारायचं. म्हणून गुरुदर्शित मांडल्या मनशुद्धी तू कागे असं भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं. आणि नंतर त्यांनी असं म्हटलं की असं जर तू केलं तर ये न मार्गेण देवीस्तम देहीच ब्रह्ममय. या पद्धतीने तुला खरोखर ब्रह्ममय अवस्था प्राप्त होईल. का? कारण गुरु वक्र स्थित ब्रह्म प्राप्यते गुरु प्रसादता. गुरूंच्या मुखाच्या ठिकाणी जे काही त्यांची ब्राह्मी शक्ती असते, एषा ब्राह्मी स्थिती, जी काही ब्राह्मी शक्ती मंत्र शक्ती जी असते, त्यांच्या साध्या आशीर्वादातनं जे मंत्रात्मक सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे, जो लाभ शिष्यांना होतो, जो अनुभव प्राप्त होतो, लाभ होतो, म्हणून पुन्हा पुन्हा लोक येतात. नाहीतर नुसतं कोणी जर सांगितलं एकदा जा सोडून देत तर लोक त्याच्या मागे जात नाही. का? शिष्य तेव्हा होतो जेव्हा काहीतरी अनुभव येतो. म्हणून लोकांना असं वाटतं की सारखं सारखं का जावं असं वाटतं, काहीतरी अनुभव गंभीरप्रमाणे आहे म्हणून जावं लागतं. तुकाराम महाराजांनी असं सांगितलं, आम्ही जेवू ऐसे जेवू सगळे घेऊन शिदोरी हरिनाम खिचडी काता प्रेमे मोहिला साधने. चवी चवी घेऊ करास ब्रह्मरसे आवडी. तुका म्हणे लागे गोड तो मागे ही रसना. जो आम्हाला ब्रह्मरसाचा अनुभव येतो तो आम्हाला गोडी लागली की आम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. आपण मनात विचार करावा, खरोखर आपल्याला सारखं सारखं यावंसं वाटतं का? पुन्हा पुन्हा आवाज ऐकावासा वाटतो का? पुन्हा त्यांनी म्हटलं की अमुक तुम्ही जप करा, तुम्हाला अनुभव येईल. तर त्या अनुभवापर्यंत पोहोचायची आपली तयारी आहे का? तर मला काही मंडळींनी असं विचारलं की आम्ही एवढं करतो तर त्राटक करावं का, अमुक आसन करावं का? मी त्यांना म्हटलं तुम्हाला जनाबाई व्हायचं आहे का, मुक्ताबाई व्हायचं आहे का? आपल्याला आपलं सगळं रुटीन सांभाळून जर एखाद्या नातवाचा मुलाचा कुठे वाढदिवस असेल, त्या ठिकाणी पार्टी सुद्धा अटेंड करायची आहे, तर त्यांनी जर का कोणी पाहुणे आले गोडधोड तेही करायचं आहे. म्हणजे लग्न कार्यात गेलाय तर दुसऱ्याचं मन मोडणार नाही म्हणून सुद्धा गोडधोड खायचं असेल जरी डॉक्टर नाही सांगितलं तरी, कारण त्याचं मन मोडेल उगीच, म्हणून आपण ते गोड वगैरे खाणार आहे. पण हे सगळं जर करायचं असेल तर जनाबाई मुक्ताबाई होऊन कसं चालेल? मंडळींनी विचारलं, मी अमुक ध्यान करतो, अमुक षटचक्र जागृती करतो. तू म्हटलं तुकाराम व्हायचं आहे का, समर्थांसारखं राहायचं आहे का? ते आपल्या सगळं करून सॅटर्डे संडे मध्ये बहुतेक मंडळी नोकरी चाकरी माणूस करतो. मी तसंच काय, आपलं सॅटर्डे संडे मध्ये फोर्थ सॅटर्डे, सेकंड सॅटर्डे, 5 days वीक मध्ये चालेल, बाकी चालतं वेगळं. पण मग अशा वेळेस काय पाहिजे? अशा जो गुरु आपल्या आहे तो आपला प्रापंचिक गुरु असतो, जो या सगळ्यातून गेला आहे, ज्यांनी ते सगळं प्रपंचात पाहून मग अनुभवजन्य प्रमाणाने स्वतः काही प्राप्त केला आहे. त्यांच्या अनुभवाने जेव्हा ते तुम्हाला काही सांगतात तेच आपल्याकरता गुरुमंत्र आहे, तोच आपल्याकरता ब्रह्मवाक्य प्रमाण. तेच प्रमाण आपण म्हटलं जर त्यांनी सांगितलं तर मग तुकारामांनी असं सांगितलं, तुका म्हणे करीनच सांगितले काम धर्म देवा तुम्हा ठार. मी करतोय ते बरोबर करतोय का चूक करतोय, की हे या शास्त्रात धरून आहे की शास्त्रात धरून नाहीये, याबद्दल आम्ही विचार करणे आम्हाला गुरुंनी सांगितलं, आम्हाला देवाने सांगितलं. मी आपल्याला सांगतो, एकादश स्कंदात नाथमाने जेव्हा ओवी दिली एक ठिकाणी, त्याला अनुसंधानाविषयी त्यांनी जेव्हा वर्णन केलं तेव्हा त्यांनी भगवंताच्या मुखामध्ये कसं वाक्य टाकलं आहे, माझे अनुसंधाने विना स्नान संध्या जप होम दान
हे अवघडची अधर्म जाणं भजन ते म्हणजे काय अनुसंधान साधलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, भाऊ सुद्धा हेच सांगतो, अनुसंधान साधलं पाहिजे. म्हणून जर भाऊंनी सांगितलं आहे अनुसंधान साधलं पाहिजे, भगवंतानी भगवान शिवानी पार्वतीला सांगितलं आहे की गुरुदर्शित मार्गेण मनशुद्धी तो कार्य, ध्यान म्हणून गुरुमूर्ती, पूजा म्हणून गुरुपदम, मंत्र म्हणून गुरुवाक्य, मोक्ष म्हणून गुरुकृपा. आणि याच्या पलीकडे हे जो करणारा असेल त्याच्याविषयी ग्रंथकार लिहितात, गुरुगीताकार, सच संन्यासी सच योगी न निरागनी न चाक्रिया. असा तो खरा गुरुदास्यका असेल, जो गुरु भक्त असेल तोच खरा योगी, तोच खरा संन्यासी. सच संन्यासी सच योगी न निरागनी. संन्यासाला अग्नीला स्पर्श करायचा नसतो, म्हणून त्यांनी म्हटलं मी दंड धारण केला, मी अग्नीला स्पर्श करत नाही, त्याला निरग्नी म्हणतात. आणि योगी म्हणतो आता मला काही करायचंच नाही आहे, म्हणतो चाक्रिया. तो म्हणतो असं नाही, तू सगळं करतो. कारण सर्वे आश्रमा ग्रस्ताश्रया, ब्रह्मचारी असो संन्यासी असो वानप्रस्थ, उदरवर्णन हे जाणीने यज्ञ कर्म. तो यज्ञ जोपर्यंत नाही तोपर्यंत बाकी यज्ञ किती करा. आमच्यासारखे ज्ञान यज्ञ भरपूर करतील, पण 9 साडेनऊ नंतरचा यज्ञाचं काय तो महत्वाचा आहे. त्यामुळे सर्वे आश्रमा ग्रस्ताश्रया, म्हणून ग्रस्ताश्रमात राहून जेव्हा भाऊंसारखी मंडळी स्वतःच्या अनुभव सिद्ध अशा वाणीने अशा पद्धतीने आपल्याला काही सांगतात, आपल्याकरता उपदेश देणे देती त्याचे उपदेश होत, त्यांच्या ऐकाव्याच्या त्या गोष्टी ते जे सांगतात तेच खऱ्या अर्थाने उपदेश आहे. त्यांनी कष्ट नष्ट होती. आणि असे ते लोक आहेत, हे जे करणारे लोक आहेत ते सुद्धा असे संत आहे. कोणाला पसंत आहे? वासुदेव म्हणे संत संगी करेती पसंत. स्वामी महाराजांना सुद्धा अशी लोक पसंत आहे, म्हणून अशा लोकांना स्वामी महाराज जवळ करतात. म्हणून आपले महाराज सुद्धा स्वामी महाराजांच्या अपरोक्ष जवळ आहे. नाहीतर स्वामी महाराजांनी 1914 देह ठेवला. आज भाऊ महाराजांचं आपण इथे बघतोय, स्वामी महाराजांचं एवढं अफाट कार्य त्यांनी केलं, एवढा महाराज प्रसंग. हे कोणामुळे? तर भाऊ महाराजांसारखी म्हणजे म्हणतात तुका म्हणे चळे तयाचे सत्य आपुला मी रीते पण असेल. महाराज करतात. आपण मग म्हणाले की महाराज त्यांनी सुद्धा शेवटी महाराजांचंच नाव घेतलं, महाराज म्हणतात. करता महाराजांनी एक ठिकाणी म्हटलंय, करता कवीचा दत्त मी तो निमित्तेची केवळ. महाराजांनी एकदा म्हटलं अहो द्विशास्त्री पण एवढं सगळं केलं, इतकं सगळं ते महाराजांनी म्हटलं रामो हरी करणारे ते हे मुखाचे हे कार्य आहे. हे तर करता करीता स्वतः दत्ताचे केलं. ज्या शहरात घेऊ येतील तेव्हा ते सर्वांचा अपरोक्ष परिचय आपल्याला करून देणारच आहे. त्यामुळे मला कल्पना आहे, मी महाराजांच्या साहित्याबद्दल बोलत आहे, तर महाराजांच्या साहित्यावरती तुम्ही दत्त पुराणावरती 7 दिवस बोलतो, विरदेला 7 दिवस, तरी मला स्वतःला असं वाटतं की मी काय त्या ग्रंथाविषयी फारसं मला बोलता आलं नाही, मोजकं बोललो. इतकी अफाट वाङ्मय महाराजांचं आहे. पण महाराजांना पसंत पडणारा जो आहे असा शिष्य कोण आहे? महाराज असं कधीच म्हणत नाही की न लागे सायस जावे वनांतरा सुखे तो घरात नारायणा. जे संतांनी सांगितलं, महाराजांनी सुद्धा सांगितलं. अशी जी संत मंडळी असतील त्या संतांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्या सत्संगामध्ये जो राहाल त्या सत्संगामध्ये सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. याला प्रमाण काय? तर शंकराचार्यांचा श्लोक प्रमाण आहे. सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलत्वे जीवनमुक्ती. माणसाचं जीवनमुक्त पाहिजे तर पहिली पायरी काय? सत्संग. सत्संग आला की काही काळ का होईना निसंग माणूस होतो. मला कोणी विचारलं काही काळ का?
म्हणजे जोपर्यंत इथे बसले आहात तोपर्यंत किती तुम्हाला कोणी बोलवलं तरी एकदम 4 लोक मिळून कसं उठून जायचं, तेवढं तर बंधन येतं. तेवढ्या पुढचा तो कुठे विसर पडला आहे. मग अशा जर का असं म्हणलं की इतकी लोकल पकडायची अमुक बस पकडायची तरी सुद्धा आपलं कारण कधी न ते आले चांगले श्रोते बसले आपल्या गप्पा मारत. आणि मला मुंबईची कल्पना आहे, पूर्वी शिवाजी रंगमंदिरात जर उत्तम नाटक असं गायन असतं पण वाजले घड्याळ पाहिजे लोक 8:57 लोकल पकडायची. लोक बराबर उठून जातात पण आज मला कोणी असं उठून जाणार दिसलं. म्हटलं तेवढ्या पुरतं तरी निसंगत्व आलं आपल्याला, तेवढ्या पुरतं. निसंगत्व की निश्चलत्व. तुम्ही जर का ठराविक विषयाकडे जर माणूस सारखा वळत राहिला तर त्याची बुद्धीला एक निश्चलता आहे. येतो येतो निश्चलती मना ततो ततो प्राणो निश्चलती, असं दत्तपुराणामध्ये एक संदर्भ आहे. योग म्हणजे फार काही सगळ्यांना प्रत्येक वेळेस आपण सूर्यनाडी चंद्रनाडी किंवा इडा पिंगला सुषुम्ना वगैरे हे सगळं करायची गरज नाही, साधं आहे. येतो येतो निश्चरती मना ततो ततो प्राणो निश्चरती, चले चित्त चले प्राणम. याचा अर्थ चित्त विस्कळीत झाले तर तुमची ब्लड पर्स्पायरेशन नाडी वाढते, कमी जास्त होते. आणि जर का चित्त स्थिर झालं तर आपण जसं मग ते मम चित्त स्थिरम करू महाराजांचं पद आहे. नुसतं म्हटलं चित्त स्थिर झालं तर ऑटोमॅटिक आपलं पर्स्पायरेशन कमी होतं. येतो येतो प्राणो निश्चरती ततो ततो निश्चरती मना. म्हणून साधी पहिली पायरी अशी होती की शांतपणाने बसून नुसतं काय चाललंय ते. काही वेळा लोक म्हणतात तुम्ही बोलते ते डोक्यावर नाही गेला, पण डोक्यावर नाही गेलं तरी काही वेळेचं जोड शांत बसले ना. टीव्ही समोर काय माणूस इतका शांत बसत नाही, कितीही चांगले सिरियल असते तरी. त्यामुळे काही काळ तरी निश्चल झालं, आणि जर निश्चल झालं तर मग एखाद्याला जर बीपी वाला असेल त्याला लक्षात येईल की आपलं ते थोडस जे ठोके आहे ते आजकाल मशीन जे येतं ते लक्षात येईल की ते कॉन्स्टंट चालू आहे. त्यामुळे सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम आणि निर्मोहत्वे निश्चलत्वम. आणि हे जर झालं तर हळूहळू हळूहळू आपल्याला केव्हा तरी नक्की निश्चलतेचे जीवन मुक्ती, त्या मुक्तीचा अनुभव आनंद नक्की आपल्याला कुठेतरी बघताय. आणि शेवटी मला एक सांगायचं आहे की आपल्याला भाऊंनी जी परंपरा दिली ती आपल्याकरता सगळ्यात सोपी आणि चांगली आहे. प्रत्येकाला आपापलं जे इष्ट असतं त्याच्याविषयी वेगळा अभिमान असतो, त्याचं वैशिष्ट्याची आपली कल्पना असते. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्याला महाराजांनी काय दिलं, आम्हाला घोरात कष्टात स्तोत्र दिलं. आम्हाला ते घोरात कष्टात स्तोत्र दिलं त्याचा विशेष नाही, पण विशेष काय आहे तर आमचा जो देव आहे, आमचा देव काय हा महाराजांनी असं म्हणलं, श्रीपाद श्री वल्लभोत्तम सदैव श्री दत्तास्मान पाहि देवादे देव. महाराजांनी आपल्या दत्ताची उपासना दिली, ती आपण करतो. महाराजांनी भाऊंना दिली, भाऊंनी आपल्याला दिली. आणि पण विशेष काय, भावग्राह्यम क्लेशहारे सुकीर्ते. याची उत्तम सुकीर्ती म्हणजे उत्तम कीर्ती आहे. काय आहे हा भावग्रहण, हा फक्त भाव ग्रहण करतो, हा भाव ग्रहण करतो आणि क्लेश हरण करतो, अशी याची उत्तम कीर्ती आहे. म्हणजे आमच्या देवाला काही 56 भोग लागत नाही, आमच्या देवाला आज अमुक पद्धतीनेच करा असं काही लागत नाही. यथा देहे तथा देहे, यथा देवे तथा गुरु. आम्ही जे काही खातो ते आमच्या देवाला चालतं, म्हणजे आमच्या देवाला चालतं, देवाला नाही ते तो आमच्या गुरु नाही चालतो. म्हणून मला असंच करून द्या तसंच करून द्या म्हणजे असं काही मागत नाही आपला देव आपल्या देवाला. म्हणून या पद्धतीने नैवेद्य करा असे आपण ते मागत नाही. ते काय फक्त भाव ग्रहण करतात. भावग्राह्यम क्लेशहारी. एकदा एकाने मला विचारला भावाने काय फरक पडतो सोय. मला साधी गोष्ट आहे, हॉटेलमध्ये गेला शिरा मागवला किती खाल्ला त्याला वेगळी टेस्ट असते.
असे टेस्ट. पण तो जेव्हा सत्याचा प्रसाद म्हणून घेतो तेव्हा त्याचा भाव जो आहे त्याचा प्रसाद होतो, त्या शिऱ्याचा प्रसाद होतो, नैवेद्यात होतो. तेव्हा आपला देव हा भावक रायम आहे. म्हणून त्याला तुम्ही ज्या पद्धतीने उपासना करा ती तो सर्व ग्रहण करतो आणि काय करतो, तुमचं क्लेश हरण करतो, अशी त्याची उत्तम कीर्ती आहे. आणि महाराजांनी प्रार्थना केली, श्लोक पंचकमे एतद्यो, अशी 5 श्लोकांची प्रार्थना केली महाराजांनी. नान्यस्त्रता पिताचा पापम तापम गेले व्याधीबाधींचे ही प्रार्थना केली महाराजांनी. शेवटी काय म्हटलं, श्लोक पंचकमे एतद्यो, हे जे 5 श्लोक आहे हे काय, लोक मंगल वर्धनम, लोकांचं मंगल करण्याकरता, वर्धन होण्याकरता देतो आहे तुम्हाला. हे जे श्लोक तुम्ही जर म्हटलं किंवा हा जो कोणी श्लोक एखादा म्हणतो तो काय करतो, श्लोक पंचकमे एतद्यो लोक मंगल वर्धनम प्रपठेत नित्य तो भक्त्या. जो माणूस नित्य एखादा भक्त पाठ करतो, स म्हणजे तो श्री दत्त, तो दत्ताला प्रिय होतो. आणखीन काय आशीर्वाद पाहिजे आपल्याला. एका स्तोत्रामध्ये आपल्याला आपल्या सद्गुरूंनी असं सांगितलं, तुम्ही जे काही करा ते मनापासून करा, फक्त अनुसंधान पूर्वक करा. आम्ही जे तुम्हाला सांगितलं तेवढं करा. आणि अगदी तुमच्या दैनंदिन जीवनात नाही झालं तरी सत्संग नक्की करा. म्हणून सत्संग जर तुम्हाला झाला तर बाकी गोष्टी नक्की आपोआप होणार आहे. आणि एवढं नक्कीच आहे की आज भाऊंच्या उपस्थितीत तिथे काय, जेव्हा आम्ही असं म्हणतो की अशी सगळी मंडळी असतात तेव्हा प्रत्येकाला असं की आपले गुरु उपस्थित असतात. याची अनुभूती प्रत्येकाला कुठल्या पद्धतीने येते. त्यामुळे त्यांच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय की हे निश्चित की आपण जर असं केलं तर सश्री दत्त पूर्व भावे, हे आपल्या परात्पर गुरूंचे जे वचन ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची. ते नक्कीच आपल्याला करतील, ते कृपा आपल्याला करतील. या निमित्ताने आपण सगळ्यांनी अगदी शांतपूर्वक याकरता म्हटलं की सहन केलं बोलणं. कसं असतं, एखादी आपण आता काय वेळा एखादी जे की प्रवचनकार एखादा असेल त्याला किंवा वर्गातला शिकवणार प्रोफेसर, त्याला चेहऱ्यावरनं कळतं की आता काय वेळा आता केव्हा अटकतंय, यांना काय आहे का, हे तर काय आले आज इंदोरून आले, उद्या सकाळच्या फ्लाईटने गेले की यांना काय 7 दिवस आम्हाला चालवायचं आहे, सकाळी 6 पासून ऐकायचं आहे पुन्हा भाऊचं, यांना काय हे जाऊन. पण शांतपूर्वक आपण ऐकलं. आणि याच्या मागे खरी जी आहे, आम्ही ज्याला म्हणतो याच्या मागे जी शिस्त असते, याचा जो संस्कार आहे, हा संस्कार जेव्हा श्रोत्यात दिसतो, भक्तात दिसतो, तर त्याचा जो खरा अधिकारी आहे, जो त्याचा कर्ता आहे, तो सद्गुरू आहे, तुमचे गुरु आहे. म्हणून जेव्हा मी असं म्हणतो की आपल्या ठिकाणी हे जे संस्कार आलेले आहेत, आपल्या सद्गुरूंचं आपण जेव्हा वर्णन ऐकतो, आपल्या सद्गुरूंची जेव्हा आपण महती ऐकताना आपल्याला आनंद वाटतो, याचा अर्थ ते जे संस्कार आहेत, गुरुदर्शित मार्गे जे आपल्या मनावर त्यांनी संस्कार केले, त्याचाच हा परिणाम आहे की आपल्याला तुका म्हणे लागे गोड तो मागे ही रचना, पुन्हा पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने इच्छा होत. ही इच्छा होणं म्हणजे अध्यात्म मार्गाची पहिली पायरी आपण पार केली असं मी सांगतो. या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. यावत विचिस तरंगात वहती सुन नदी जान्हवी पुण्य तोळ्या, यावत आकाश मार्गे तपती दिन करो भास्करो लोकपाला, यावत वज्रेंद्र नील स्फटिक मणिशिला वर्तते मेरु शृंगे तावत्वम जयति विततराम जीव संभोग प्रसादात. आदित्या रुद्राः वसवाः मरुत्कणाः प्रयच्छन्ति मंगलानि शिरं यशः,
यावत भागीरथी गंगा, यावत देवो महेश्वरा, यावत प्रकाशते भानु, तावत तो विजय हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.